आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. हा विशेष 1.5 तासांचा आजचा सवाल आहे, ज्यामध्ये नामवंत पाहुणे आहेत आणि या सर्वांकडनं आपल्याला शेतकरी संपावर तोडगा का निघत नाही आहे, नेमकं कारण काय आहे, शेतकरी इतका का वैतागलेला आहे, इतका त्रागा का करतोय, इतका अगतिक का झालाय आणि तो वेडाचारात असा का वागतोय, हे तर विचारायचंच आहे. पण राज्य सरकारची नेमकी कोंडी काय आहे आणि मुख्यमंत्री सरसकट कर्जमाफी देणार नाही असं जेव्हा सांगतात, तेव्हा नेमकी कोणती कर्जमाफी देणार आहेत हे का सांगत नाहीये, त्यांच्यासमोर नेमकी अडचण काय आहे, यावरही चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. विरोधकांवर खापर फोडून मुख्यमंत्री शेतकरी संपाचं राजकारण करतायत का, या आपल्या आजच्या सवालमध्ये महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मुद्दा क्रमांक 1, शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारी प्रयत्न कमी पडतायत का. मुद्दा क्रमांक 2, 5 जूनची प्रस्तावित बंदची हाक मागे घेण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत का. मुद्दा क्रमांक 3, अण्णा हजारेंच्या मध्यस्थी मागे राजकारण असल्याचा आरोप पटतोय का. मुद्दा क्रमांक 4, अण्णा हजारेंच्या पुढाकाराला शेतकरी नेत्यांचा विरोध योग्य आहे का. मुद्दा क्रमांक 5, सक्षम नेतृत्वाअभावी शेतकऱ्यांचा संप भरकटण्याची भीती आहे का. अनेकांकडनं अशी टीका होते आहे की शेतकरी संप जो सुरू आहे त्याला सक्षम नेतृत्व नाही आहे, त्यामुळं सरकारनं सुद्धा नेमकी कोणाशी चर्चा करायची आणि सरकारनं चर्चेसाठी ज्या नेत्यांना बोलवायचं त्यांना तो अधिकार आहे का की त्यांचे सर्व शेतकरी ऐकतील. त्यामुळंच आजची चर्चा ही अनेक अर्थानं महत्त्वाची आहे. आपल्या स्टुडिओमध्ये नामवंत पाहुणे आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. ते गेल्या 8-10 दिवसात पहिल्यांदाच शेतकरी संपावर बोलणार आहेत. आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ सरचिटणीस आमदार जयंत पाटील आहेत. आपल्यासोबत भाजपचे फायरब्रँड आमदार, मुख्यमंत्र्यांचे चाहते आमदार राम कदम आहेत. आपल्यासोबत पत्रकार सकाळचे संजय मिस्किन आहेत. तसंच आपल्यासोबत राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते हंसराज वाडघुले सुद्धा आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी कॅबिनेट मंत्री शशिकांत शिंदे आहेत. आपल्यासोबत नाशिकहून कम्युनिस्ट नेते जे शेतकरी प्रश्नांवर काम करतात ते डॉक्टर DL कराड सुद्धा आहेत. मी सर्व पाहुण्यांचं या चर्चेत स्वागत करतोय आणि चर्चेला सुरुवात करतो ती भाई जयंत पाटील यांच्यापासून. भाई जयंत पाटील, तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्तरावरती शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळता, पण ज्या पद्धतीनं शेतकरी अगतिक होऊन आज संपावर गेलेला आहे आणि त्यामध्ये राज्यातल्या बहुतेक भागातला शेतकरी आपापल्या पद्धतीनं संपामध्ये प्रक्षोभ व्यक्त करतोय, तुम्ही या संपाचं विश्लेषण कसं कराल. शेतकरी इतका अगतिक का झाला असं तुम्हाला वाटतंय. नाही, याच्यामध्ये प्रामुख्यानं राज्य शासन जी भूमिका सुरुवातीपासून कर्जमाफीच्या बाबतीत घेते आहे त्याच्यामध्ये शेतकरी आता निराश झाला आहे, हतबल झालेला आहे आणि आज शेतकरी आपणहून रस्त्यावर आलेला आहे. कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली आलेला नाही आहे. पण शेतकऱ्यांनी जी आज या ठिकाणी भूमिका घेतली त्याचं मी स्वागत करतो
आणि या ठिकाणी आपल्याला कोणी हटवू शकत नाही. आम्ही करू तेच होईल या भूमिकेतून राज्य सरकार जी आज आपली भूमिका मांडते आहे त्याला खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांनी आज चांगल्या प्रकारे भूमिका घेऊन चांगलं त्यांच्या पुढे एक आव्हान उभं केलेलं आहे. प्रामुख्यानं ही जी भूमिका आहे शेतकरी संपाची ही खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा होते आहे. राम कदम याच्यावर बोलतील की स्वातंत्र्यपूर्व काळात पहिल्यांदा संप देशामध्ये झाला आणि तो माझ्या आजोबांनी केला. मी त्यांचा नातू आहे. तो अलिबाग तालुक्याच्या चरी गावामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये खोतांच्या विरुद्धही शेतकऱ्यांनी संप केला होता. आजचा संप वेगळा आहे, सरकारच्या बरोबर आहे परंतु सरकारच्या विरोधात आहे. आणि त्यावेळचा संप होता तो राज्यामध्ये खोतांच्या विरुद्ध होता. खोत त्यावेळेला 16 14 पीक स्वतःला घ्यायचे आणि 12 पीक हे शेतकऱ्याला द्यायचे. तेव्हा शेतकऱ्यांची मागणी एवढीच होती आणि ते माझ्या आजोबांनी नाना पाटलांनी ती मागणी केली होती की 25% पैसे आम्हाला द्या आणि 75% पैसे तुम्हाला घ्या. म्हणजे त्यावेळचे 12 त्याने घ्यायचे आणि 4 शेतकऱ्यांना मिळायचे. त्याच्या विरोधात 5 वर्ष संप झाला. परंतु मला दुर्दैवानं या ठिकाणी वाटतं की या पुरोगामी महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर आपण हे शेतकऱ्यांचं राज्य समजतो त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी पहिल्यांदा संप करावा लागला. हा आपल्या राज्याला लागलेला एक काळा डाग आहे असं मला आजच्या दिवसानं वाटतं. आणि म्हणून यामध्ये राज्यकर्त्यांनी आणि राज्य शासनानं या ठिकाणी गंभीर होऊन ही या ठिकाणी भूमिका अशी मांडली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बाजूची ती भूमिका असली पाहिजे हे असं स्पष्ट मत माझं आहे. मी थेट जातोय हंसराज वाडगुले यांच्याकडं. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते आहेत. हंसराज वाडगुले, तुम्ही काय सांगाल जेव्हा मुख्यमंत्री असं म्हणतात की या संपाला विरोधी पक्षाची फूस आहे, तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की हा समस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे? जे शेतकरी वैतागून संपावर गेलेले आहेत त्यांना कोणाची तरी फूस आहे असं जेव्हा ते ऐकतायत तेव्हा तो शेतकरी चिडून उठलाय असं तुम्हाला वाटतंय? नाही, संवेदना बोथट झालेल्या आहे सरकारच्या संवेदनाच हरवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आता विधानांना आपण कसं घ्यायचं महाराष्ट्राने ते निश्चितपणाने शेतकरी संपातून आता दिसतंय. तो उद्रेक उत्स्फूर्त असा उद्रेक झालेला दिसतोय. मी आपल्या निदर्शनात आणू इच्छितो की 22 ते 30 तारखेपर्यंत राजू शेट्टी साहेबांनी याच मागण्यांना घेऊन एक आत्मक्लेश यात्रा काढली होती. पुण्यापासून तर मुंबईपर्यंत हजारो शेतकरी पायी चालत आले रक्ताळलेल्या पायाने. आणि या संवेदना हरवलेल्या सरकारचा एखादा प्रतिनिधी, एखादा अधिकारी साधं पाणी विचारायला सुद्धा मित्रपक्षाला आला नाही. यांचं सरकार बनवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आमचा होता. जर मित्राचंच ते ऐकायला तयार नाही आणि दुसरी गोष्ट ते मुख्य भूमिकांपासून आता लांब गेलेले आहेत. मागच्याच एका चर्चेमध्ये माधव भंडारी बोलले की स्वामीनाथन आयोग आम्ही त्याबद्दलचं आश्वासनच दिलेलं नव्हतं. म्हणजे जर ते ज्या आधारांवरती मित्रपक्ष जवळ आलेले होते, NDA मध्ये दाखल झालेले होते, आमची पहिली अट होती स्वाभिमानीची की आपण उत्पादन खर्चाच्या आधारावरती हमीभाव आम्हाला दिला पाहिजे 1.5 पटीचा स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार. आज ते म्हणताय की ती आश्वासनच आम्ही दिलेलं नव्हतं. आणि म्हणून हा संपूर्ण राज्यामध्ये झालेला असंतोष दिसतोय, संपूर्ण उद्रेक दिसतोय. संप मोडून काढण्याचा प्रयत्न होतोय. मुख्यमंत्री आणि वेगवेगळे नेते त्यांचे कसे बेजबाबदार विधानं करतात आणि खरं तर त्याच्यामुळे उद्रेक वाढतोय. काल माधव भंडारींनी असं म्हटलं की या संपामुळे काही फारसा फरक पडणार नाही, आम्ही बाहेरून बाकीचा आयात करू म्हणून. आणि अक्षरशः मी आपल्या निदर्शनात आणतो की नाशिक असेल, औरंगाबाद असेल, ठिकठिकाणी तिथं लाठीमार करून येवल्यामध्ये तर त्यांनी फायरिंग सुद्धा केली. मी तिथल्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो की आपण अनावश्यकपणानं शेतकऱ्यांना ताब्यात का घेताय, का अटक करतायत म्हणून मी त्यांना जाब विचारला. तर त्यांनी धातुरमात्र उत्तर करून अक्षरशः बेजबाबदारपणे एका संघटनेचा अध्यक्ष बोलत असताना सुद्धा त्यांनी ती भूमिका ऐकून घेतली नाही आणि आम्ही नंतर आपल्याशी बोलू म्हणून आम्हाला सांगितलं. अक्षरशः धाकदपटशाही करून हा संपर्क कोणत्याही मार्गाने मोडून काढायचा आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे उठलेला हा जो काही ऐतिहासिक आवाज आहे त्याला सुद्धा इथं नामशेष करायचं अशी सरकारची खेळी मला वाटते. परंतु त्यामध्ये ते कदापि यशस्वी होणार नाही. आजच्या दुसऱ्याच दिवशी आपल्याला संपाचे काय परिणाम आहेत हे दिसतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की शेतकरी आता उत्स्फूर्तपणे जागा झालेला आहे, तो एकवटलेला आहे. आणि जेव्हा ही मोठी एकजूट, आणि मी फक्त महाराष्ट्राचं सांगत नाही, मध्य प्रदेशात सुद्धा आता आंदोलन सुरू झालेलं आहे. हे आंदोलन, ही थिनगी जी इथून सुरू झालेली आहे, जी महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीतून सुरू झालेली आहे, ती आता संपूर्ण भारत देशामध्ये जाईल असं मला वाटतं. ठीक आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री शशिकांत शिंदे आहेत. शशिकांत शिंदे, आज तुम्ही आंदोलनामध्ये भाग घेतला, तुम्हाला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं होतं.
अशी काय परिस्थिती तुम्हाला रस्त्यावरती दिसते आहे? शेतकरी नेमका का वैतागलेला आहे आणि याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करताना तुम्ही सुद्धा त्यात सहभागी झालेला आहात? यामध्ये अशी जे मी पहिलं सांगू इच्छितो की आपण पूर्वी इंदिरा गांधीजींनी आणीबाणी आणली म्हणून आरोप केला जात होता. हे सरकार केंद्रातलं राज्यातलं कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारच्या विरोधात कुठलं आंदोलन झालं किंवा आवाज उठवला गेला तर ते दाबण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करत आहे. इनडायरेक्टली हुकुमशाही आणीबाणी या राज्यात आणि देशात आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. विरोधात जातो त्याला चौकशीच्या मागा लावायचं. मगाशी ते सांगितलेली वस्तुस्थिती आहे. मी माझं उदाहरण सांगतो. मी आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये कोरेगावच्या याच्यामध्ये पाठिंबा देऊन मी स्वतः उतरलो होतो. माझ्या सकट सगळ्यांना अटक केली. अटक करताना आम्ही शांततेने केलं होतं आंदोलन. काही अटकेल कलम जी माझ्यावर टाकली ती कलम अशी विचित्र टाकलेली आहे. मला सांगितलं की तुम्हाला मी जामीनच देणार नाही. अजिबात मला जामीन देऊ नका, माझी तयारी आहे. शेतकऱ्यांसाठी 288 आमदार मी आमदार असतो ते अटक झालं तर मला हरकत नाही. पण मी खरं सांगतो त्यांना वरून एवढा दबाव आहे पोलीस डिपार्टमेंटला की काही केलं तर या आंदोलन कोणी करत असेल तर त्यांना तुम्ही ताब्यात घ्यायचं आणि काही कडक करायची अशा प्रकारच्या सूचना सगळ्यांना आहेत. एक आंदोलन माझं सातारा जिल्ह्यातलं आमचं झालं तर IG PSP पासून सगळ्या जणांचा त्या ठिकाणी सातत्याने फोन होता. काय कारवाई केली, काय कारवाई केली. आम्ही कारवाईला घाबरत नाही. 100 कारवाई करून द्या. पण एक सांगतो अशी की लोकशाहीला मारक होणार आहे. बिचारे शेतकरी आंदोलन करताय आणि सांगितलं जात आहे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार स्वतःचा अपयश लपवत आहे. सांगतात विरोधक ह्याच्यामध्ये राजकारण करतायत. आम्ही अजिबात या आंदोलनामध्ये कोणता पक्ष नाही, कोणती संघटना नाही, कोणतं नेते नाही. शेतकरी त्याच्या कुटुंब मुलांनी केलेलं हे आंदोलन स्वयंस्फूर्तीने आहे. देशाच्या इतिहास भाईंनी सांगितल्याप्रमाणे पहिलंही आंदोलन झालेलं आहे. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. सरकार का हट्टाला पेटलंय मला कळत नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातली भूमिका सातत्याने घेत आहे. केंद्रातून त्यांना स्पष्ट सूचना आहे की तुम्ही कर्जमाफी करू नये असा माझा आरोप आहे. केंद्रातून त्यांना सांगितलेलं असणार आहे की तुम्ही कर्जमाफी करायची नाही ती सवय लावायची नाही. म्हणून केंद्राचे मंत्र्यांपासून राज्याचे सगळे प्रमुखांपासून शेतकऱ्यांना शिव्या घालून त्याप्रमाणे शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतायत. पण हे आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला आणि तिथेच मग परत मुख्यमंत्री सांगतायत त्यामध्ये त्यांचं राजकारण आहे की कुठेतरी आम्ही विरोधक कुठेतरी हिंसा घडवावी आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी अपेक्षा करताय. आज मी सांगतो कुठेही अशा प्रकारचं न करता पोलीस बळाचा वापर करून कारवाई करतायत. याला कुठेतरी आवरण्याचा प्रयत्न किंवा कारवाई प्रमुख म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून राज्य सरकारने पुढाकार घेऊन हे सगळं थांबवायला पाहिजे आणि त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. आजही मुख्यमंत्री सांगतायत की सरसकट मी करणार नाही, काही लोकांच्या मध्येच आम्ही विचार करू. आज त्यांनी सांगितलं आम्ही शाश्वत शेती. मला अजून कळत नाही. अधिवेशनामध्ये आम्ही संघर्ष यात्रा काढली, आम्ही आंदोलन केलं, आम्ही केलं, त्यांच्या मित्र पक्षांनी केलं, त्यांच्या संघटनांनी केलं. कोणाचाही विश्वास आला ना. सत्य जे आश्वासन जे बसलेले आहेत. आज त्यांनी इतके दिवस झाले 4-4 महिने शेतकऱ्यांच्या संदर्भातून प्रश्न मांडलेला असताना सुद्धा निर्णय देत नाही. हे दुर्दैव आहे. का हट्टाला केले मला माहित नाही. पण शेतकरी आज पूर्णपणाने अडचणीत आणण्याचं काम सरकार करतं आणि या सगळ्या होणाऱ्या जबाबदारीला सरकार जबाबदार आहे, मुख्यमंत्री जबाबदार आहे. त्यांनी हे प्रकरण पेटवण्याचं काम करण्यासाठी जे काही स्टेटमेंट त्यांच्या लोकांनी केले याला जबाबदार असल्यामुळे आज शेतकरी त्यांचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे ते रस्त्यावर उतरलेला आहे. आजही प्रकरण चिघळू नये जर असं वाटत आहे दाबून तुम्ही आंदोलन दाबून पोलिसांचं कारवाई करून हे आंदोलन तोडायचा प्रयत्न केला तर तुम्ही परत तोंडावर पडाल. मी सांगतो लोकांचा लोकशाहीतला उद्रेक झाला तर भल्याभल्यांच्या खुर्च्या उलटून गेलेल्या आहेत. ठीक आहे शशिकांत शिंदे, मी थेट जातोय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडं. ठाण्याला आहेत सचिन सावंत सध्या. सचिन सावंत, प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्री संपाच्या पहिल्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करतायत की या नेत्यांना शेतकरी आणि पोलिसांमध्ये रस्त्यावरती संघर्ष व्हावा असं वाटतंय आणि यांचीच या संपाला फूस आहे. किंबहुना काँग्रेस राष्ट्रवादीचा हिंसा घडवून आणण्याचा, शेतकरी संपाच्या आड हिंसा घडवून आणण्याचा डाव आहे असा सनसनाटी आरोप मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे, तो सुद्धा संपाच्या पहिल्या दिवशी. आणि म्हणून
अनेक जण मुख्यमंत्र्यांवरती ही टीका करतायत की मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक विरोधकांच्या आड शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढावा असे प्रयत्न केलेले आहेत. नाही, हे सनसनाटी तुम्हाला वाटत असेल, मला हास्यास्पद वाटत आहेत, अतिशय दुर्दैवी वाटत आहेत आणि अतिशय बेजबाबदारपणाचं वाटतंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडनं अशा तऱ्हेच्या वक्तव्याची अपेक्षा नाही. पहिली आत्ताच मगाशी भाई जयंत पाटील यांनी जे म्हटलं, खऱ्या अर्थानं देशाच्याच इतिहासामध्ये जर म्हणावं लागेल की शेतकरी जेव्हा संपाला उतरला त्यावेळेला अशा तऱ्हेची पूर्वघटना कधी झालेली नाही. मग एखादा जर जबाबदार मुख्यमंत्री असेल तर त्याला त्या ठिकाणी त्यांना स्वतः वाटेल की अशा परिस्थितीला महाराष्ट्राची जे शेतकरी वर्ग आहे तो का आला, ह्याचं खऱ्या अर्थानं आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. की 2.5-3 वर्षापासून जी तुम्हाला 2014 पासून जी सत्ता मिळाली त्याची तुम्ही पार्श्वभूमीवरती तुम्ही त्याचं चिंतन करण्याची आवश्यकता होती की देशामध्ये तुम्ही ज्या ज्या तऱ्हेची आश्वासनं दिली. मोदी सरकारने सांगितलं होतं की 50% तुम्हाला नफा देऊ, स्वामीनाथन आयोगाची त्या ठिकाणी शिफारसी लागू करू. हे कोणी सांगितलं? देशाच्या आताच्या पंतप्रधानांनी त्यावेळेला सांगितलं होतं आणि जशी सत्ता आली तसे ते आश्वासनं विसरले. म्हणजे शेतकरी वर्गाला जे तुम्ही आश्वासन दिलं, जे वचन दिलं, त्याचा भंग तुम्ही पहिल्या सुरुवातीलाच केलात आणि मग शेतकऱ्याला जर विश्वासघात झाल्यासारखं वाटत असेल तर त्याला दुसरं मला वाटतं काही कारण नाही आहे, कारण ते फक्त तुमच्याचकडे त्याची बोटं लागतात. आणि ज्यानंतर आता परिस्थिती जी दिसते की सातत्यानं ज्या तऱ्हेनं आब सोडून माननीय मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बोलत आहेत, ज्या तऱ्हेची बेताल वक्तव्य होत आहेत, जी भाषा वापरली जाते, विरोधकांना कळतं कोडगे निर्लज्ज देखील बनून जायचं झालं. त्या मुख्यमंत्री स्वतः तशा तरी मिळाले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष साले म्हणतायत, चालते वा म्हणतायत, भंडारी काय म्हणतायत हे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की तुमची गरज नाही. म्हणजे ह्या तऱ्हेनं सरकार बिथरलेलं त्या ठिकाणी दिसतंय, यांचा सरकारवरचं नियंत्रण राहिलेलं नाही हे दिसतंय आणि त्यांची अकार्यक्षमता, असफलता ही त्या ठिकाणी अधोरेखित होते. आणि आज शेतकऱ्यांची जी अवस्था आलेली आहे, तुम्ही 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं वगैरे, आता काहीतरी आता राम कदमजी म्हणतील आम्ही 3 वर्ष 3 वर्ष 2.5 वर्ष नाही 3 वर्ष आता 3 वर्ष आणि 15 महिने राहिलेत फक्त. अजून ऑक्टोबरला येतील ना 3 वर्ष ह्यांचं फडणवीसांचं म्हणतात. मग 2.5-3 वर्षामध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर दुष्काळाच्या परिस्थितीत तर गेल्या वेळेला मान्सून झाला. तुम्ही त्या ठिकाणी दुष्काळ ज्या वेळेला जाहीर न करता दुष्काळाचा कर लावलाय महाराष्ट्राच्या जनतेवरती आणि तुमचा दुष्काळ कर चालू ठेवला, त्याच्यानंतर पेट्रोलचा सेस अजून वाढवलाय. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त त्या ठिकाणी पेट्रोलवरती अधिभार आहे, पेट्रोल महाग मिळतंय. अशी परिस्थिती असताना हा जो सगळा तुम्ही लोकांकडनं जो पैसा घेताय त्याच्यानं तुम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी का देत नाही आहात? म्हणजे एका ठिकाणी लोकांना लुबाडायचं काम चाललंय परंतु कर्जमाफी देण्याचं काम नाही. मग उत्तर प्रदेशच्या जनतेला जर कर्जमाफी मिळत असेल, तुमचं सरकार त्या ठिकाणी देत आहे भारतीय जनता पक्षाचं, आणि मग महाराष्ट्राला का मिळत नाही? महाराष्ट्रामध्ये तिप्पट आत्महत्या आहेत. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती त्यांच्यापेक्षा मजबूत आहे उत्तर प्रदेशपेक्षा, परंतु उत्तर प्रदेशला दिली जाते, महाराष्ट्राला दिली जात नाही. तर लोकांना निश्चितपणे त्याचा त्या ठिकाणी फार मोठा प्रभाव शेतकऱ्यांवरती पडणार आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये एकाही उत्पादनाला हमीभाव मिळालेला नाही. तुरीचा तर आता तुमच्या समोर दाखला आहे. सोयाबीनच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री तत्कालीन प्रदेशाध्यक्ष, म्हणजे पूर्वी विरोधी पक्षात असताना प्रदेशाध्यक्ष होते भारतीय जनता पक्षाचे, पाशे पटेलांबरोबर दिंडी काढत होते संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि त्यांनी सोयाबीनला 6,000चा भाव मागितला होता. सगळ्यांच्या समोर आहे. आता ती काय ते ज्या तऱ्हेनं त्याची ऍड येते आपल्या त्या आयडियाची की नो उल्लू बनाविंग, सगळ्या व्हिडिओवरती सगळी महाराष्ट्राची जनता पाहते की तुम्ही 6,000चा भाव त्या ठिकाणी मागताय सोयाबीनसाठी विरोधी पक्षात असताना. सत्तेवर आल्यानंतर हमी भाव जो आहे तो केंद्र सरकार जरी ठरवत असला तर राज्य सरकार शिफारस तरी करते. तुम्ही त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिफारस सोयाबीनची किती केली? 4,100 रुपयाची. म्हणजे इतका जर विरोधाभास असेल, इतका जर खोटेपणा या सरकारमध्ये असेल तर त्यांच्यावरती विश्वास त्या ठिकाणी राहिलेला नाही हे निश्चित आहे. आणि माझं एवढंच शेवटी जाता एकच मत तुम्ही घ्या शेवटी, की तुम्ही चर्चा कसली करताय? मला कळत नाही की चर्चेसाठी आमची दारं खुली आहेत वगैरे बोललं जात आहे. एकच मागणी आहे कर्जमाफीची. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यानं ऐतिहासिक संप त्या ठिकाणी घडवून आपली भावना लोकांचं सरकारसमोर आणलेली आहे. कर्जमाफीची मागणी आहे, तात्काळ तुम्ही करा. त्याच्यामध्ये चर्चा करायची आवश्यकता काय आहे? या ठिकाणी कर्जमाफी तुम्ही जाहीर करा, सरसकट कर्जमाफी जाहीर करा. दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी आंदोलनाला दिशा जी आहे ती वेगळी होऊन जाईल. ठीक आहे. मी डीएल कराड यांच्याकडे जातोय. डीएल कराड हे शेतकरी नेते सुद्धा आहेत, कम्युनिस्ट नेते सुद्धा आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती नाशिक विभागामध्ये मोठं काम करतायत. डीएल कराड, प्रश्न असा आहे की जे शेतकरी सध्या संपात सामील झालेले आहेत, आक्रमक झालेले आहेत, त्यांच्या प्रामुख्यानं 2 काळजी आहे किंवा कन्सर्न आहेत, मागण्या आहेत. त्या काय? एक तर आमच्या शेतमालाला किंवा आमच्या दुधाला
किंवा इतर भाजीपाला असेल, फळं असतील, याला हमीभाव मिळत नाही. हमीभाव मिळत नाही तर नाही, पण तो भरून द्यावा म्हणून कुठलेही प्रयत्न होत नाहीत. नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही, मिळाली तर उशिरा मिळते, एक हंगाम उशिरा मिळते. पीक विम्याचं काय तर आम्ही भरलेले प्रीमियमचे पैसेसुद्धा आम्हाला मिळत नाहीत. हा एक कन्सर्न. आणि दुसरा आहे तो आमचा 7/12 कोराच करावा लागेल. आम्ही एवढे कफल्लक झालो आहोत की आता आम्ही बँकांपुढं जाऊ शकत नाही. अशा 2 कन्सर्न घेऊन, अशा 2 डिमांड्स, मागण्या घेऊन तो रस्त्यावरती उतरलेला आहे. मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की हा जो शेतकरी उतरलेला आहे याला खरंच ह्या ज्या मधल्या काळात राजकीय यात्रा निघाल्या, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापची संघर्ष यात्रा असेल, शिवसेनेची शिवसंपर्क दौरा असेल, बच्चू कडूंची आसूड यात्रा असेल, किंवा मुख्यमंत्र्यांच्या भाजपची मुख्यमंत्र्यांसह काढलेली शिवार संवाद यात्रा असेल, राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा असेल, या इतक्या राजकीय यात्रांमुळं हा शेतकरी रस्त्यावर आला आहे की तो खरंच मुळात इतका चिडला आहे की आमच्या प्रश्नांचं भांडवल केलं जातं आहे पण आम्हाला कोणी समजून घेत नाही आहे, म्हणून रागापोटी रस्त्यावरती संप करतोय. DL कराड यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय हेमंत देसाई. एकूण पहिल्यापासून सांगतो की मगापासूनचा उल्लेख जो झालेला आहे की फडणवीसांनी जे म्हटलंय की हिंसाचाराचा वापर हा विरोधी पक्ष करतात. आता जेव्हा हे विरोधी पक्षामध्ये होते, म्हणजे जनता पक्षाची तुम्ही आठवण सांगतो, जनता पक्षाच्या अगोदर आणीबाणीच्या काळामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या काळामध्ये इंदिरा गांधी काय म्हणत होत्या, जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरती किंवा इतरांवरती ते अशा प्रकारचा हिंसात्मक आरोप करत होते. जयप्रकाशांवरचा आरोप झाला होता. त्यावेळी या सगळ्या लोकांच्या बरोबरीने जो जनसंघ नंतर भाजप होता तो आता तीच भाषा बोलायला लागला सत्तेची. मग ही जी भाषा आहे ती अत्यंत चुकीची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मराठा आंदोलन झालेलं होतं तेव्हा मराठा आंदोलनाचा जेव्हा एकदम जबरदस्त प्रतिसाद बघितल्यानंतर धास्तावलं सरकार आणि या आंदोलनाचं कौतुक करायला लागलं. ज्या प्रकारचं कौतुक करून 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 हळूहळू त्यांनी त्या आंदोलनामध्ये कसं फूट पडली हे आपण बघितलं. या आंदोलनामध्ये बाबत मात्र यांनी उलटी भूमिका घेतली. या प्रकारच्या आंदोलनाला इतका जबरदस्त रिस्पॉन्स मिळेल असं वाटलं नव्हतं. तुम्हाला माहिती असेल की पुंटाम्याच्या ठिकाणी जे आंदोलक पहिल्यांदा ज्या बैठका होत होत्या त्यावेळी त्या आंदोलनामध्ये सुरुवातीला फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, पण कालच्या ज्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाचं त्याला प्रतिसाद थोडाफार मिळाला असं ते म्हणाले, पण आंदोलनाचं एका शब्दानेही त्यांनी कौतुक केलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये केवळ आणि केवळ विरोधी पक्षामध्ये आहेत संबंध आहे त्यांचा. संघर्ष यात्रा झाली त्यावेळी ते असं म्हणाले की हे नैराश्यातून आलेली गोष्ट आहे, संघर्ष यांना करण्याची सवय नाही. म्हणजे संघर्ष तर केला यांनी विरोधी पक्षाने तर त्याच्यावरती टीका करायची, इतरांनी संघर्ष केला तर त्याच्यामध्ये विरोधकांची फूस आहे असं म्हणायचं. पण काय विरोधकांची फूस असो नसो, मूळ प्रश्न काय, मूळ प्रश्न असा आहे की हा आत्तापर्यंतच्या संपूर्ण काळामध्ये 3 वर्षात नाही त्याच्या अगोदरच्या काळामध्ये संपूर्ण इंडस्ट्रीला जास्त जो इंडस्ट्रीला प्रधानता मिळाली त्याला अग्रक्रम मिळाला हा खरा भाग आहे. आणि तो UPAच्या काळात नव्हता असं नाही, काँग्रेसच्या काळात नव्हता असं नाही. शरद जोशींचं आंदोलन तुम्हाला 1980 साली जर आठवत असेल त्याची पार्श्वभूमी काय होती तुम्ही बघा की 1977 साली जेव्हा जनता पक्षाची राजवट होती तेव्हा समस्त शहरातला मध्यमवर्ग म्हणायचा की या काळामध्ये रेशन कार्डाची गरज लोकांना वाटत नाही, म्हणजे रेशन कार्डची काही उपयुक्तताच नाही, इतकं धान्य स्वस्त आहे. हे शहरातला माणूस खुश होता, पण शेतकरी जो आहे तो उद्ध्वस्त झाला होता तेव्हाच. त्या पार्श्वभूमीवरती त्यानंतर शरद जोशींनी ते आंदोलन उभारलं की शेतीमालाला आधारभाव मिळाले पाहिजेत आणि हे रास्त आंदोलन होतं. त्याच्यानंतरच्या काळातसुद्धा त्यासंबंधीची धोरणं बदलली नाहीत. आज मला पहिल्यांदा आठवण येते ती शरद जोशींची की शरद जोशी जर इथे आत्ता असते त्यांच्यासारखा नेता असता, शेतकऱ्यांना असं जबरदस्त नेतृत्व आज राष्ट्रीय पातळीवर नाही आहे, महाराष्ट्राच्या पातळीवरती सुद्धा नाही आहे. पण प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना लढण्याचा अधिकार आहे की नाही. आणि याच्यामध्ये असं लक्षात घेतलं पाहिजे की आज महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त वर्ग जो आहे तो शेतकरी वर्ग आहे आणि त्या शेतकरी वर्गाच्या प्राथमिक ज्या मागण्या आहेत जर आता आकडेवारी तुम्ही जर बघितली तर अनेक पिकांची तर कंपॅरेटिव्ह आकडेवारी बघितली हमीभावाची तर हमीभाव मिळालेला नाही. काँग्रेसच्या काळात मिळत होता अशातला भाग नाही, हमीभाव मिळत नव्हता, पण आज तो हमीभाव अजिबात मिळत नाही.
काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे शरद पवार असताना ज्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचं प्रमाण वाढलं, जे जबरदस्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे काँग्रेस शरद पवारांच्या काळामध्ये, UPAच्या काळामध्ये चिदंबरम यांची भूमिका जी होती सिंचनाच्या संदर्भात असेल, अनेक योजना त्यावेळी राबवण्यात आल्या होत्या. आता हे संपूर्ण धोरण बदलले, कारण यांना असं वाटतं की शहरातला वर्ग हाच आपला वर्ग आहे, हाच आपला आधारभूत वर्ग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं करूनसुद्धा जर आम्हाला लोक निवडून देत असतील तर ते वाऱ्यावर सोडू आम्ही त्यांना, ते आम्हालाच मतदान करणार. प्रश्न असा आहे की विरोधी पक्ष हा दुबळा असल्यामुळे याचा हा फायदा हे देवेंद्र फडणवीस सरकार घेत आहे. आणि ज्या प्रकारची भाषा फडणवीसांनी केलेली आहे ती अत्यंत माझ्या मते मी नम्रपणे सांगतो की ती एक सत्तेची आलेली नशा आहे. आणि ही नशा जी आहे ती हा शेतकरी वर्ग राष्ट्रीय पातळीवरती आणि इथे सुद्धा नक्कीच उतरवेल. दुसरी गोष्ट म्हणजे राधामोहन सिंग जे शेती मंत्री आहेत ते असं म्हणाले की मोदींनी सांगितलंच नाही की बाबा स्वामीनाथन आयोगाचा उल्लेखच केला नाही, कर्जमाफीचा उल्लेख केला नाही, असं राधामोहन सिंग म्हणाले. पांडुरंग फुंडकर या सगळ्या याच्यामध्ये कुठे दिसत आहेत? कृषी मंत्री स्वतंत्र विषय आणि तो राम कदम यांना मला विचारायचा आहे. पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक उपप्रश्न विचारायचा, तो असा आहे की भाजप सरकारच्या एकूणच दृष्टिकोनामध्ये काही गडबड आहे. म्हणजे आपण लोकांच्या मतावरती, शेतकऱ्यांच्या मतावरती आपण सत्तेवरती आलो आहोत, अशा वेळी जर का शेतकऱ्यांचा संप होतोय, तिथं दूध रस्त्यावरती ओतलं जात आहे किंवा टमाटे फेकले जात आहेत, कांदा चिरडला जातोय, त्याचं भांडवल करायची तशी वक्तव्य प्रवक्त्यांकडनं करायला लावायची आणि त्यांना असं वाटतं की मीडिया हे उचलून धरेल, अरे बघा शेतकरी किती नासाडी करतायत. पण हे विसरतायत की ती नासाडी शेतकरी का करतोय? स्वतःच्या मालाची करतोय तो, स्वतःच्या मालाची करतोय. आणि त्या दुधाला जर का भाव मिळत नसेल तर तो काय करणार? त्या व्यापाराच्या घशात होतणार, रस्त्यावरच होतणार ना तो. नासाडीचा प्रश्न येतो कुठं? सरकारची मानसिकता फार चुकीची आहे, दृष्टिकोन चुकीचा आहे. त्यांना असं वाटतं ठराविक मीडिया मॅनेज केला आणि नासाडीची बातमी मोठी गेली की मग संपाची बातमी दबेल, असं होणार नाहीये, अजिबात होणार नाही. सचिनजी एक मिनिट, आज राम कदम मी आता इथे उपस्थित आहेत ते बरं आहे, ते एका चॅनलवरती असं म्हणाले की शेतकरी असं करेल का, आपला माल टाकेल का? तो शेतकरीच नाही, त्यामुळे याच्यामध्ये बाकीचे जण शिरलेले आहेत, अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी केला. हा अत्यंत म्हणजे तद्दन बोगस युक्तिवाद आहे आणि दिशाभूल करणार. आता पुन्हा तोच प्रश्न आहे, जर का शेतकऱ्याचं दूध जर का 17 आणि 18 रुपयाला विकत घेतलं जात असेल आणि ते 50 रुपये लिटरनी शहरात ग्राहकाला विकलं जात असेल आणि मध्ये 30-32 रुपयाची दलाली कमिशन मधल्या मध्ये जात असेल ना, आता ते दूध संघांना दोष देतील आणि म्हणतील हे काँग्रेस राष्ट्रवादीचे, हे कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. शेतकऱ्याला कळत नाही त्याला कुठे शेतमालाला भाव मिळतोय. मी एक माझं पूर्ण करतो राम कदम, म्हणजे 1 सेकंड थांबा. काय म्हणाला युक्तिवाद म्हणालात की हा शेतकरी करेल का? आता शेतकरी स्वतःची आत्महत्या करून घेतो, ती कशासाठी करून घेतो ते लक्ष वेधण्यासाठी. म्हणजे दूध नासाडी जी आहे ते हे बघा सोशल मीडियामधनं ज्या प्रकारे चाललेले आता की दुधाचे दूध नासाडी का करताय, भाज्याचे नासाडी काय करतायत आणि हे काय चालले, शेतकरी माजलेत, अशा प्रकारचे सुद्धा विधानं ही सोशल मीडियावरती आलेली आहेत. आणि राम कदम यांच्यासारखे लोक आता हे याचं समर्थन करत आहेत. आणि आता सदाभाऊ खोत यांना इथे पुढे आणलं जातं आहे की हे यांचे भाजपच्या कडे शेतकऱ्यांचा असा चेहरा नाही आहे प्रभावी, म्हणून सदाभाऊंना पुढे केलं जातं आहे. आणि सदाभाऊंना याच्यामध्ये संपूर्ण कसरत करायला लागते, त्यांची संपूर्णपणे हवेलुंडी उडालेली आहे. स्वाभिमानी पक्षाची सुद्धा एक जी काही फूट झालेली आहे ती सुद्धा याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे दिसते. आणि सरकारने याच्या संदर्भामध्ये आता ठोस भूमिका घेतली नाही. आता घ्यायलाच लागेल त्यांना, कारण आज जी बातमी सोडण्यात आली की अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याची शक्यता ती सुद्धा सरकारने सोडली की मधल्या मध्येच लोक चालवत आहेत हे पण निश्चित नाहीये, कोण सोर्स आहे हे पण माहित नाहीये. मधल्या मध्येच सरकार अल्पभूधारकांना दिलासा देणार. अरे हे 6 महिन्यापासून चाललंय, अल्पभूधारकांना दिलासा देणार, कधी देणार हे सरकारी सांगत नाही आणि जे बातम्या देतात त्यांनी सांगावं. DL कराड आहेत आपल्यासोबत, मी DL कराड यांच्याकडे पुन्हा जाणार आहे. DL कराड, प्रश्न हाच आहे, शेतकरी वैतागलेला आहे, तो संपावर गेलेला आहे आणि त्यांनी सरकारला वेळोवेळी मनोमनी जे काय असेल अल्टिमेटम देऊन त्याचा संयम तुटलेला आहे. आता तो संपावर गेलेला आहे आणि त्याला पाठिंबा सगळीकडनं मिळतो आहे. अशा वेळी सरकारनं कर्जमाफीसाठी प्रयत्न करावेत किंवा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे होताना दिसत नाही आहेत. तुम्ही काय सांगाल, एकूणच परिस्थिती नेमकी कशी आहे?
अशी जी खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या पुरोगामी अशा राज्यातल्या आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत चांगलं उत्पन्नाचं स्रोत असलेल्या राज्यामधल्या शेतकऱ्यांना संपावर जावं लागतं, हीच अत्यंत खेदाची आणि सरकारच्या अपयशाचं प्रतीक असल्याची गोष्ट आपल्याला दिसून येते. मुख्य मुद्दा असा आहे की प्रचंड राजकारण केलं जातंय ह्या प्रश्नाच्या भोवती. माझं म्हणणं आहे कष्टकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल राजकारण करता कामा नये. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना सरळ समोरून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. लोकांनी मतदान केलेलं आहे, तुम्हाला सत्ता दिलेली आहे आणि तुम्ही त्यांना आजचे दिन देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या प्रश्नावर राजकारण कशासाठी करताय? कशासाठी सदाभाऊ खोत यांना त्यांच्या समोर आणताय? कशासाठी विरोधी पक्षावर आरोप करताय? कशासाठी तुम्ही गेले 6 महिने सांगताय की आम्हाला कर्जमाफी करायचीच आहे परंतु योग्य वेळ आलेली नाही का म्हणून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवण्याचं ही सगळी परिस्थिती निर्माण करताय. मला असं वाटतं की भाजपाचं सरकार आणि त्याच्यामध्ये शिवसेना सहभागी आहे. शिवसेनेचे कितीही डरकाळ्या मारत असले तरी सुद्धा हे दोघांचं सरकार आहे. या दोघांनी मिळून शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दलचा निर्णय यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता. तो तसा घेतलेला नाहीये. मी आपल्या चॅनलवर अनेकदा शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नाबद्दल, आर्थिक दुरावस्थेबद्दल बोललेलो आहे. अहो, इथे एका बाजूला निसर्ग मारतो, दुसऱ्या बाजूला सरकारचं धोरण शेतकऱ्याला उद्ध्वस्त करतात. अशा वेळेला सरकारने कोणाकडे बघायचं? हा शेतकरी, भोळा भाबडा शेतकरी पंढरपूरच्या विठोबाकडे साकडं घालायचा. आता तोही मदत करू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तो आत्महत्या करताय. सरकारने कुठल्याही प्रकारचं आर्ग्युमेंट न करता आता शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका घेतली पाहिजे. कसलं राजकारण चालू आहे की तुम्ही लोकसभेच्या वेळेला स्वामीनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याचं लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये मात्र तुम्ही अफिडेव्हिट करताय की तुम्ही ते करू शकत नाहीये. किती ढोंग आहे ह्या संबंध. अत्यंत ढोंगी पद्धतीने हे सगळे प्रश्न हाताळले जातात आहे. परंतु एक गोष्ट, मी ट्रेड युनियन मधला कार्यकर्ता आहे, CITUचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, शेकडो संप मी लढवलेले आहेत. मला एका गोष्टीचा नक्की आनंद आहे की आता शेतकऱ्यांनी आत्महत्या करायचं सोडून स्वतः संपावर उतरण्याचं जे धारिष्ट्य दाखवलेलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो. कामगारांसारखीच शेतकऱ्यांची संघटना स्थापन झाली पाहिजे. उत्पादन जे आपण तयार करतो, प्रसंगी नुकसान होईल, थोडे दिवस नुकसान होईल, कामगार पण संपावर गेल्यानंतर त्याचा महिना, 2 महिने, 6 महिन्याचा पगार बुडतो, उपाशी राहावं लागतं, दुरावस्था होते, परंतु त्यानंतरच त्याला हक्क मिळतात. माझं शेतकरी बांधवांना आव्हान आहे की ही एकजूट केलेली आहे. आता प्रश्न सुटल्याशिवाय माघार घेऊ नका. कोणी मध्यस्थी करायला येईल, कोणी अजून कुठलं तरी आश्वासन देईल, परंतु याला बळी पडू नका. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी आणि कर्जमुक्ती ह्या मुद्द्यावर ठाम राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांना शेती करणं परवडेल अशा पद्धतीची धोरणं सरकारने घेतली पाहिजेत. सरकारने शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. शेतकऱ्यांना लागणारी आदानं स्वस्त कशी मिळतील याचाही सरकारने विचार केला पाहिजे आणि शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले महत्वाचे प्रश्न आहेत. सरकार आता ते टाळू शकत नाहीये. महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा, शहरातल्या जनतेने सुद्धा माझं असं मत आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आम्ही CITUने ठरवलेलं आहे 5 जूनच्या महाराष्ट्र बंद मध्ये जोरदार पद्धतीने आम्ही सहभागी होणार. हा शेतकरी भाऊ जो लढतोय त्याच्या खांद्याला खांदा लावून लढणार. सरकार कोणाचंही असू दे, भाजपचं असू दे, सेनेचं असू दे, सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेने. ठीक आहे डॉक्टर DL कराड, प्रश्न हाच आहे. मी ब्रेक नंतर राम कदम यांच्याकडं सविस्तर त्यांचं उत्तर घ्यायला येणार आहे कारण त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न असा आहे की आपल्याला आणखीन चर्चा व्यापक करायची आहे. एक तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची मध्यस्थी, तिला होत असलेला विरोध, आणि दुसरं मराठा मोर्चाप्रमाणे शेतकरी संपाला सुद्धा सक्षम नेतृत्व नाही आहे. कोणी म्हणत असेल आमचं नेतृत्व सक्षम आहे तर ते सक्षम दिसत नाही आहे. ते वाटाघाटी करण्या इतपत सक्षम आहे का यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. विरोधकांवर खापर फोडून मुख्यमंत्री शेतकरी संपाचं राजकारण करतायत का? 89% लोक म्हणतायत होय, मुख्यमंत्री शेतकरी संपाचं राजकारण करतायत. मुख्यमंत्रीच राजकारण करतायत म्हटल्यावरती शेतकऱ्यांच्या संपाचं विरोधकांकडूनही राजकारण होणार हे गृहीतच धरलं जातं. त्यामुळे एकूणच शेतकरी संपाचं नेमकं किती राजकारण होणार आहे हाही प्रश्न या निमित्तानं चर्चेला येणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी राम कदम यांच्याकडे जातोय. राम कदम, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या इतके जवळ आहात, कधीतरी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी कधी देऊ, कशी देऊ याविषयी काही सांगितलं? आशिषजी, दोन गोष्टी आहेत की प्रामाणिकपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला मान्य आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांकडे हे देवेंद्र फडणवीस सरकार अत्यंत संवेदनशील पद्धतीनं, म्हणजे स्वतः मुख्यमंत्री 20-20 तास काम करतायत आणि शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळ्यात सुरुवातीला मी मांडू इच्छितो. आता जी काही सविस्तर चर्चा मी मागच्या अर्ध्या तासात ऐकली, अपेक्षा आहे थोडासा मला वेळ द्याल तर चर्चेला न्याय घ्या, तुमच्याकडनंच आम्हाला ऐकायचं. आता मला सांगा की आता या ठिकाणी अभ्यासू नेते जयंत पाटील साहेब आहेत, हेमंतजी आहेत, मगाशी काँग्रेसचे नेते बोलले, स्वामीनाथन आयोग ही चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांची समस्या ही का मागच्या 2 वर्षात उभी राहिली? BJP सरकार, फडणवीस सरकार आल्यावर ही समस्या ही स्वातंत्र्याच्या कालखंडापासून मागच्या 40-50 वर्षात जी आपली अनास्था शेतकऱ्यांच्या प्रति अगोदरच्या सरकारनं दाखवली, त्याच्यातून ही समस्या उभी राहिली हे शेतकऱ्यालाही माहीत आहे. प्रश्न असा येतो की प्रोफेसर स्वामीनाथन यांनी जेव्हा डिसेंबर 2004ला पहिला रिपोर्ट दिला आणि शेवटचा रिपोर्ट त्यांनी ऑक्टोबर 2006ला दिला, हे जे 5 रिपोर्ट दिले त्या कालखंडामध्ये जी सरकारं होती, मला तुलना करायची नाही, टीका करायची नाही, पण शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं माझं दुःख सांगतो की त्या काळच्या कुणीच त्यांनी ते शिफारशी स्वीकारल्या नाहीत. आणि आज या ठिकाणी चॅनलवर काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की का अरे तुमचं सरकार होतं ना, स्वीकारल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. हा पहिला भाग. दुसरा भाग महत्त्वाचा असा येतो की दुधाचं तुम्ही म्हणालात आशिष 20 रुपयाने घेतात, खरं आहे. ठीक आहे, बोलू द्या ना, ते आपण विचारूया ना, काँग्रेसला विचारूया. मोठ्या भावासारखे आहात. ऐकतो आम्ही आज महाराष्ट्र याच्याकडे उत्तर, महाराष्ट्र वेगळ्या नजरेने आज आपल्या चर्चेकडे बघतोय. या चर्चेला न्याय देत असताना भाई अत्यंत चुकीचा पायंडा आहे, अत्यंत चुकीचा पायंडा आहे. तुम्ही काय म्हणाला? आपण बोलत असताना चुका आपण बोललो म्हणून ते सरकार गेलं. बदललं ना, ती चर्चा नको. मला असं वाटतं ते 3 वर्ष तेच सांगतात, हे नको आहे, पण आम्हाला कशाला चर्चेला? मला असं वाटतं भाई अभ्यासू नेते आहेत, माझं पूर्ण ऐकून घेण्याच्या नंतर बोलतील तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आवडेल ते. मला हे मांडायचं आहे की आज जेव्हा तुलना जर आपण करायची ठरवली, शेती पंपाला विजेपासून किती जमीन पाण्याखाली आली, किती शेततळी झाली, किती शेतकऱ्यांना मदत केली, असे जर प्रत्येक प्रसिद्धी पत्रकांमधून आकडेवारी आहे. ग्राउंड रियालिटी इज डिफरंट. ग्राउंड रियालिटी वेगळी आहे राम कदम, म्हणून हा जनक्षोभ उसळलेला आहे. आशिष, सगळे बोलत असताना म्हणून तर शेतकरी संपावरती चालले आहे. सगळे बोलत असताना मी मध्ये प्रसिद्धी पत्रक काढता, आपण छापली जातात किंवा दाखवली जातात आणि शेतकऱ्याला पटतं की हे काही नाहीच आहे माझ्याकडे. आशिषजी, सगळे बोलत असताना मी शांत राहिलो, आपणही बोला. आता माझं बोलून झाल्यावर आपण खोडाना मुद्दे. मी जर असं म्हणालो की दर वर्षाला अगोदरच्या कालखंडामध्ये फक्त 23,000 शेती पंपांना वीज मिळत होती, भाजपच्या सरकारमध्ये दर वर्षाला 1.5 लाख शेती पंपांना वीज मिळाली. नाही काम केलं शेतकऱ्यांसाठी, कुणासाठी काम केलं? तुम्ही प्रत्येक आकडे आता मुद्दा मी 1 मिनिट किती तास वीज मिळते रियालिटी चेक घेतला? मी तुम्हाला गेल्या आठवड्यात किती लोड शेडिंग झालं तुम्हाला माहिती आहे? आशिषजी, 1 मिनिट. जर तुम्हाला 2.5 वर्षात केलेलं देवेंद्र फडणवीस सरकारचं काम आणि 15 वर्षातलं बाकीचं काम याची तुलना केली तर जयंत पाटलांसारखा अभ्यासू नेता देखील म्हणेल की काम अतिशय सुंदर. मला मान्य आहे, अनेक समस्या आहेत, अनेक चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, काही गोष्टी अपूर्ण राहिल्यात, एका रात्रीत सगळं घडणार नाही आहे. या मुद्द्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मी सगळ्या ठिकाणी बोललो, हेमंत देसाई बोलले ते खरं आहे, कधीही शेतकरी जो स्वतः कष्टानं पिकवलेला, ज्याला आपण ज्या अन्नाला आपण परब्रह्म म्हणतो, ते रस्त्यावर शेतकरी टाकूच शकत नाही. रस्त्यावर जे दूध टाकतायत, रस्त्यावर जे अन्नधान्य टाकतायत आणि जे हिंसा करतायत, तो माझा शेतकरी नाही, तो त्या शेतकऱ्याच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते राजकारण करतात. ठीक आहे, काँग्रेसचे नेते राजकारण करतात बोलला ना, शेवटचा 1 मिनिट आरोप केला. 1 मिनिट, शेवटचा काय राजकारण करतात? आणखीन आरोप आहे तुमच्यावर, थांबा. काय राजकारण करतात ऐका. टायमिंग बघा संपाचं. कधीचं टायमिंग आहे? जेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी या सगळ्या पक्षांना नाकारलं, देवेंद्र फडणवीस सरकारला उचललं, बरोबर ते टायमिंग साधलं, काही शेतकऱ्यांना पुढे केलं, गरीब शेतकऱ्यांना वेटीस धरलं आणि त्यांच्या आडून हिंसा सुरू केली.
माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये गरीब शेतकऱ्याला वेठीस धरू नका. या चर्चेला मुख्यमंत्री तयार आहेत. अरे कणभर नाही, मनभर नाही, अगदी भर मोठ्या मनानं हे सरकार शेतकऱ्यांसाठी करायला तयार आहे. पण शेतकऱ्यांसाठी या सरकारनं 2.5 वर्षात जेवढं केलं त्यामुळे शेतकरी भरभरून भाजपच्या पाठी उभं राहिला. हे दुःख काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला उराशी लागलंय. म्हणून काही शेतकऱ्यांना पुढे करून हे सगळं जे हिंसेचं वातावरण सुरू आहे हे विरोधी पक्षांनी सुरू केलंय. आम्ही कधी नाही म्हणालो चर्चेला आजही तयार होतो. छोटे मिया सुभान अल्लाह हे तर मुख्यमंत्र्यांच्याही पलीकडे गेलेले आहेत. सचिन सावंत मुख्यमंत्र्यांपेक्षा जहाल काँग्रेस राष्ट्रवादीवरती भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी केले. बोला. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी काँग्रेसनं मागच्या 10 वर्षात का नाही केल्या? का नाही केलं सांगा. आम्ही कसा खोटं बोललो नाही शेतकऱ्यांना सांगा ना. आपण 2004 ऐकून घेण्याची वेळ आलेली आहे. तो आपण नंतर चर्चेला आणू. आधी त्यांनी जे आरोप केलेले आहेत की शेतकऱ्यांना फूस लावली गेलेली आहे, काँग्रेस राष्ट्रवादी काही शेतकऱ्यांच्या आड हिंसा करते, उत्तर द्या. आशिष पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, विनाशकाले विपरीत मुद्दे भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आलेली आहे. हा प्रश्न हे जे काही त्यांनी आरोप केलेत आम्हाला त्याचं काही वाटत नाही, कारण आम्हाला कोडगं निर्लज्ज सगळं बोलून झालंय त्यांचं मुख्यमंत्र्यांचं. हा शेतकऱ्यांच्या नैतिकतेवरती प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. शेतकरी त्याचं उत्तर निश्चितपणे देतील. आज भंडारी जसं म्हणाले त्यांची गरज नाहीये शेतकऱ्यांची, शेतकरी देखील भाजपची गरज नाहीये, भविष्य काळात दाखवून देतील. आमचा शेतकऱ्यांवरती पूर्ण विश्वास आहे. विषय असा आहे की या मगाशी जी चर्चा चालली होती राम कदम, ऐका ना राम कदम, तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही जे म्हणाल शेतकऱ्यांना कळतं, शेतकरी राजा सुज्ञ आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. विषय असा आहे की तुम्ही ज्या वेळेला म्हणता की या संघर्ष यात्रा फसली, संघर्ष यात्रा फसली म्हणून हे रामकदमजी ऐका. ठीक आहे मी शशिकांत शिंदे यांच्याकडे जातोय. शशिकांत शिंदे, राम कदम म्हणताय यात्रा फसली तुम्ही शेतकऱ्यांना फूस लावलेली आहे. सचिन सावंत उत्तर द्या. संघर्ष यात्रा मर्सिडीज यात्रा होती ती. माझं पहिली गोष्ट मगाशी मी सांगितलं, कदमजी ऐका हो, त्या संघर्ष यात्रेमधनच तुरीचा त्या ठिकाणी तुम्हाला खरेदी वाढवावी लागली, लक्षात घ्या. पहिली गोष्ट लक्षात घ्या. मला 2-3 मुद्दे ऐका हो राम कदमजी, तुम्हाला तुमच्याकडे मुद्दे राहिलेत म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी विरोधकांचा आवाज दाबण्याकरता तुम्ही वापरताय, वेळ घालवताय. पहिली गोष्ट लक्षात घ्या, मुद्द्यांवरती बोलतोय मी. राज्यामध्ये एक दिवस गडकरींच्या 61ला सगळे आमदार खासदार मुंबईला नागपूरला पळाले आणि ती 2 दिवसात बोंबलली. 4 दिवसाची यांची शिवार संवाद यात्रा चालत गेले होते का? हे सगळे नागपूरला रवाना झाले आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. भाजप हे सोयीस्कर रित्या टाळतंय सांगायचं. कधीही म्हटलं नाही गडकरींची 61 तुम्हाला महत्वाची होती, तुम्ही सगळी सोडून गेलात तिकडे. आमची शिवार संवाद यात्रा ह्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना हे आमच्या शेतकऱ्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं तुम्ही राजकारण करताय. गडकरींची 61 तुम्हाला महत्वाची नव्हती. एक सुद्धा आमदार खासदार त्याच्या मतदारसंघात थांबला नाही आणि दुसऱ्या दिवशी 29 तारीख हा 4था दिवस होता शिवार संवाद यात्रेचा भाजपच्या. एकही आमदार खासदार त्याच्या मतदारसंघात परतला नाही. 2 दिवसात आटपती केली. काय बोलायचं सांगा, उत्तर द्या. याचा आणि या चर्चेचा काय संबंध आहे मला सांगा. लोकांची फसली म्हणताय, स्वतःच ते झाकून देताय. या शिवार संवाद यात्रेचा शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं भांडवल तरी काय, शिवार संवाद यात्रेचा आणि गडकरींच्या कार्यक्रमाचा काय संबंध आहे सांगा. तुम्ही मर्सिडीज बेंच कसं काढताय? म्हणजे एवढ्या उन्हात त्यांनी मर्सिडीज बेंच बंद केले. मर्सिडीज 1 कोटी कार्यकर्ते भाजपच्या भावना नाहीयेत का? भारतीय शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळलं जातं. एक मिनिट, नाही तुम्ही हे जे सवंग बोलताय की मर्सिडीज बेंज आणि हे भाजपचे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळलं जातं. भाजपचे 1 कोटी कार्यकर्ते शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय या शिवार संवाद यात्रेच्या रूपाने पोहोचवतात आणि आमचे नेते आहेत गडकरी. आम्ही जाणार कार्यक्रम. शशिकांत शिंदे, राम कदम म्हणतायत तुमची संघर्ष यात्रा फसली आणि म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना फूस लावली आणि तुम्ही मर्सिडीज बेंचची यात्रा काढली, शेतकऱ्यांना ते आवडलं नाही वगैरे वगैरे बोलतायत. उत्तर द्या. अशी जी याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. मगाशी देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या सरकारला फाजील आत्मविश्वास झालेला आहे. तो एकासाठी मगाशी सांगितलं, मराठा आंदोलनामध्ये अशा प्रकारची फूट पाडली
आता सुद्धा अल्पभूधारक शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करून अशीच शेतकऱ्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतायत. अण्णा हजारे आजपर्यंत शेतकऱ्यांच्या कुठल्या आंदोलनात नव्हते. अण्णा हजारेंचं अचानक अशा प्रकारचं नाव आलं आणि मी मध्यस्थी करायला तयार आहे, हे सुद्धा सरकारची तूस आहे. आता राम कदम म्हणतायत, काल सुद्धा मी एका चॅनलवर हेच सांगितलं, संघर्ष यात्रा आम्ही काढली त्यामुळे ह्या सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांची भूमिका निश्चितपणे झाली. आमचा तो विजय आहे. संवाद यात्रा या ठिकाणी झाली, हे शिवार यात्रेला गेले, हे सुद्धा आमच्या संघर्ष यात्रेच्या असलेल्या भीतीमुळेच यांना शेतकऱ्यांची शिवार यात्रेवर गेले. काय सांगतात शिवार यात्रेचं? यातल्या शिवार यात्रेमध्ये ही लोक गेले. शिवसेनेची संवाद यात्रा झाली, राजू शेट्टींचं आंदोलन झालं. सरकारच्या मित्र पक्षाची लोक शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातला नाराज झाला ही कल्पना आल्यामुळेच हे त्यांचे मित्र सुद्धा त्यांचे साथ सोडून विरोधात गेलेले आहेत. आणि हे सांगतात संवाद यात्रा करायला गेले होते, दानवे गेले संवाद यात्रेमध्ये, शेतकऱ्यांच्या रोषाला जावं लागलं. त्यांचे आमदार गेले, तिथं शेतकऱ्यांची कशा पद्धतीने बोलत होते हे सर्व बघितलं आपण. संवाद यात्रा शेतकऱ्यांकडनं पाय धुवून घेतले आमदारांनी खासदारांनी. ऐका, अशी जी शिवार यात्रेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी संवाद साधला. काय संवाद साधला? आज मला सांगा, शेतकऱ्यांची हे सांगतात आम्ही योजना सारख्या फडणवीस सरकारने दिलेल्या आहेत. मी राम कदम अधिवेशनामध्ये आपण होतो, राम कदमने प्रामाणिकपणाने सांगतोय, सरकार सातत्याने सांगतंय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून आमच्याकडे चांगल्या उपाययोजना आहेत. राम कदम तुमच्या मुख्यमंत्र्यांनी चांगल्या 4 योजनेचा मी फक्त 1 मिनिट उल्लेख करतो. एक उल्लेख तुम्ही केला होता, आम्ही सोलरवर ऊर्जा देऊ. सोलर ऊर्जाचा प्रोजेक्ट तुमची कधी उभा राहणार, काय ऊर्जा देणार ते जाऊ द्या, पण आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10-20 हजार शेतकऱ्यांची 2-2 वर्षापासून त्याचं उत्पन्न जर कनेक्शन मिळालं असतं तर वाढलं असतं. ते पंपाचे कनेक्शन आजही मिळाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जलशिवारचा आपण रोल बजावताय. जलशिवारच्या माध्यमातून तुमच्याच मित्र पक्षाची लोक त्यात भ्रष्टाचार झाला असा आरोप करतायत. जलशिवार योजना यामध्ये किती पद्धती फायद्याची आहे, तोट्याची आहे, त्याच्यावर आपण सविस्तर बोलू. तिसरं, तुम्ही मला असं शाश्वत म्हणून तुम्ही राम कदमजी तुम्ही सारे सांगा की शेतकरी आत्महत्या करणार नाही. या संदर्भामधलं एक ठोस शाश्वत तुम्ही असा प्रोग्राम केलेला मला तरी तुम्ही सांगा की ज्याने शेतकऱ्यांना तुमच्या विश्वासात ठेवले. राम कदम जे तुम्ही लॉंग रूटचे तुम्ही शासन आता उपाययोजना सांगताय, ते पण काय सचिवालयातले सचिव जे सांगतायत त्याचं तुम्ही उत्तर देताय. आज जे शेतकरी अडचणीत आहे, आज तो अडचणीत एवढ्यासाठी आलाय, योग्य भाव नाही, दुष्काळी परिस्थिती, या सर्व गोष्टीच्यामुळे मी आज सांगतो, मी आज माझ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागात तुम्ही विरोधकावर टीका करता. अहो, तुम्ही विरोधात असताना हेच काम करत होता ना. आम्ही लोकप्रतिनिधी नाही, तुमच्या मतदारसंघात तुमच्या लोकांसाठी तुम्ही उतरणार ना. तसे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांसाठी उतरत असेल तर त्याला विरोधकाचं षडयंत्र म्हणू नका. तुम्ही ही संधी का देताय हा माझा प्रश्न आहे. तुम्ही अपयश तुम्ही करून घेतलेला आहे आणि एवढी हंपणा नसावं. राम कदम, आज तुम्हाला सांगतो 2 गोष्टी सांगतो. एक, शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, मागे मोर्चाचं एक आंदोलन झालं. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत आणि मगाशी देसाई साहेब सांगितलेली वस्तुस्थिती आहे. तुम्ही फक्त लक्ष केंद्रित केलंय 288 आमदारांपैकी 150 आमदार शहरी भागातले आहेत. तिथं तुम्ही प्रत्येक निवडणुकीला जाताय, 250 कोटी देतो, 300 कोटी देतो, 500 कोटी देतो. अहो, समृद्धी मार्गासाठी परवाच्या दिवशी अर्थमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कर वाढवलेला आहे डिझेल पेट्रोलवर. हो, इंधन कर काहीतरी आपण सांगूया. पहिलं शेतकरी अडचण आत्महत्या करतोय, सरळ सरळ तुम्ही त्याचं समर्थन करताना त्यांची मुलं आत्महत्या करायला लागली. त्या समृद्धी मार्गापेक्षा नंतर करायचं तेव्हा करा, तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. परंतु ते पैसे या शेतकऱ्यांना दिला असतं तर काय फरक पडला असता? का अटक करताय राम कदम मला कळत नाही. तुम्ही ठीक आहे मी भाई जयंत पाटील यांच्याकडे मग सविस्तर उत्तर द्या. भाई, या संघर्ष यात्रेमध्ये शेकाप सुद्धा सहभागी झालेलं नाही. एकच सांगतो, त्याच्यात जास्त बोलत नाहीये. आशिष, विरोधी पक्षांनी, सचिन सावंत थांबा, 1 मिनिट थांबा. विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा काढल्यानंतर माझं बोलणं झालं नाही मगाशी. सचिन, एक मिनिट. संघर्ष यात्रा विरोधी पक्षांनी सगळ्या काढली. संघर्ष यात्रा विधिमंडळ चालू असताना काढली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळातले सदस्य या ठिकाणी सस्पेंड केले, त्यांचं सभासत्व निलंबित केलं. म्हणून संघर्ष यात्रा आम्ही सर्वांनी काढली आणि ती यात्रा काढताना आम्ही शेतकऱ्यांसाठी भांडत असताना निलंबित झालो आणि तुमच्या दारात
न्याय मागायला आलो सांगितलं, ती संघर्ष यात्रा एवढी प्रभावी झाली की सर्व संघटनांनी आणि सर्व पक्षांनी वेगवेगळ्या नावाने संघर्ष यात्रा काढल्या. एवढंच माझं म्हणणं आहे, मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. माझा प्रश्न एक आहे, जो मुद्दा मूळ शिंदेनी सांगितला, यांना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही आहे. यांचं म्हणणं, या राज्यामध्ये 11.5 कोटी जनता आहे, त्यातल्या 1 लाख कोटीच्या लोकांकडे 7-12 आहे. आम्हाला 1 लाख कोटीची मतच नको. ह्यांचे आमदार आणि मी सगळे मंत्री स्वतः चर्चेमध्ये सांगतात, खाजगीमध्ये बोलतात, आमच्याशी बोलताना की 1 लाख कोटी खोटा आरोप आहे. धादांत त्यांना सांगत असतील ना, ते ग्रामीण भागातले आमदार शहरी भागातले सांगत नाही. ऐका आणि उस्मानाबाद तुम्ही विधानसभेमध्ये आहात, ते विधान परिषदेमध्ये आहेत, त्यांचे आमदार मित्र जे भाजपचे आहेत ते तुमचे मित्र असू शकत नाही. तुम्ही खालच्या सभागृहात आहात, ते वरच्या सभागृहातल्या मित्रांशी बोलतात. माझ्या मुलाचे मित्र आहेत, त्यांच्या मुलाचे मित्र आहेत. या ठिकाणी आशिष एकच मिनिट आहे, एकच मिनिट घेतो. थांबा सचिन, थांबा. एकच मिनिट. यांचा हा मूळ मुद्दा आहे, हा मूळ मुद्दा आहे. शशिकांत शिंदे म्हणतात त्याप्रमाणे की 7-12 यांचं म्हणे 1 कोटी लोक, 1 लाख कोटीने आम्हाला शेतकऱ्यांनी मतं दिली नाही चालतील, या घमेंडीत हे आहेत आणि म्हणून या पद्धतीने बोलतात. आणि अशी त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे, काँग्रेसला नाकारलं म्हणून तुम्ही इथे आलात. काँग्रेस नालायक होती, काँग्रेसने काम केलं नाही, राष्ट्रवादीने काम केलं नाही. रामचंद्र गुहा देशातले ज्येष्ठ विचारवंत ते तर म्हणतात काँग्रेस मेली पाहिजे तरच सक्षम विरोधी पक्ष बाहेर येईल आता, आणि त्याची गरज आहे. मी माझं म्हणणं त्या मुद्द्यावर मी जात नाहीये, पण या ठिकाणी मी समर्थन कशासाठी करतो, स्वामीनाथन मोदींना विरोध म्हणून त्यांची आगतिक प्रतिक्रिया देत आहे, समजून घ्या. मी काय म्हणतो, स्वामीनाथन जो एकच मिनिट, कामाने संपवायचा तो सत्तेच्या अधिकारावर संपवायचा नसतो. बरोबर आहे. मी माझं मत नाही, मी गुहांचं मत आहे. हे मोदींच्या विरोधात आगतिक होऊन बोलतायत. त्यांचा तो त्याला काय म्हणतो, सटायर आहे तो. याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मी एकच सभागृहात मांडलं, मी म्हणतो यांनी आले नाहीये, शशिकांत शिंदे पण नव्हते. माझ्या सभागृहात विधान परिषदेमध्ये मांडलं की शहराच्या डेव्हलपमेंटसाठी, या मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी सरकारी जागा विकण्याचं मोठी या ठिकाणी धोरण या ठिकाणी आहे. माझा त्याला विरोध नाही. मुंबई स्वच्छ झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. मी हाऊसमध्ये मांडलं की पुण्या शहरामध्ये या ठिकाणी आपलं एक विद्यापीठाची जागा कृषी खात्याची आहे, जवळजवळ तिची किंमत 2 लाख कोटी आहे. 2 लाख कोटी ती जागा विकून टाका आणि ते विद्यापीठ काय ती कृषी मध्यभागी आहे, मध्यभागी आहे, ते विका. त्याचं उत्तर देत नाही राम कदम सांगतो. आणि ते शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून टाका, काय प्रॉब्लेम आहे. मी पूर्ण करतो. एवढंच कशाला, सरकारी कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग बाजूला फेका, 1 वर्ष येतो ना, 21,000 कोटी काढा, त्यात 10,000 कोटी टाका आणि द्या कर्ज. काय फरक आहे तो मुद्दा. या ठिकाणी मला अत्यंत प्रामाणिकपणे माझं पूर्ण झालं नाहीये राम कदम साहेब. मी काय म्हणतो, माझा हा मुद्दा जो आहे ना, माझा एकच मुद्दा आहे की या ठिकाणी आशिष, मी नम्रपणे सांगतो, शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या कळलं पाहिजे की या ठिकाणी सरकारची प्रॉपर्टी आपण विकली आणि पुणे शहरामध्ये संशोधन कुठे करणार, SCC बोर्डाची बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला, तिथे जवळजवळ 2-3 लाख कोटीची जागा आहे. आमचे नेते गणपतराव देशमुखांनी पण ते हाऊसमध्ये मांडलं की हे विका जागा आणि कर्ज माफ करून टाका. त्याचं उत्तर द्यावं, त्याला काय अडचण आहे का. आणि ते संशोधन केंद्र साताऱ्याला घेऊन जा ना. साताऱ्याला शशिकांत शिंदे भरपूर कोरेगावला जागा द्यायला तयार आहेत, तिथे घेऊन संशोधन खरं होईल. उस्मानाबादला जामाना माळरानावर जागाच जागा आहे, त्याचं उत्तर द्या मला. बाकी काय सोपं काम आहे. आशिष बघा, नम्रपणे या ठिकाणी 2 गोष्टी मांडायच्या आहेत. महाराष्ट्रातला छोटा शेतकरी असेल, मोठा शेतकरी असेल, आमच्या सरकारसाठी, देवेंद्र फडणवीस सरकारसाठी, भाजपसाठी हा परमेश्वराच्या सानी आहे. कारण तो आपल्या सगळ्यांनाच अन्नधान्य अपेक्षित होतं. बोलू द्या ना, हे योग्य नाही ठरणार, बोलू द्या. कारण तो आपल्या सगळ्यांचा अन्नदाता आहे, ही आमची भूमिका. सुरुवातीचं उत्तर तुमचं आणि आताचं उत्तर तुमचा विरोधाभास. आधी शेतकऱ्यांना जोडायला
भूमिका लावतात. अर्थ आहे का? आता म्हणतात अन्नदाता नाही, आहे. ऐकून घ्या, तुमची आमचं दुटप्पी ऐकलं भूमिका तुम्ही. महाराष्ट्र बघतोय अजिबात आज. नाही. तुम्ही आधी काय म्हणालात, मूठभर शेतकऱ्यांना पुढे करून हा संप केला जातोय, त्याला राजकारण्यांची विरोधकांची फूस आहे. आता म्हणताय तो अन्नदाता आहे. आशिष आता अहो, तुमची दुटप्पी भूमिका, दुहेरी भूमिका दिसते. आशिष 2 मिनिटं नीट ऐकून घ्याल. मी अगोदर म्हणालो की संपाच्या निमित्तानं काँग्रेस राष्ट्रवादी हे राजकारण करतं, हे माझं विधान आहे. या विधानाशी ठाम आहे. ऐका ऐका आशिष ऐका राजकारणाचा विषय हा नंतर आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण काय होऊ नये. शेतकऱ्याला कोणी वाली नाहीये, तो काय राजकारणाचा विषय नाहीये, त्याला कोणी या नागडा असं आहे का? मला असं वाटतं पॅनलवर सगळे ज्येष्ठ नेते आहेत, एकेकाने बोलत असताना बाकीच्यांनी थांबावं. मी पुन्हा एकदा मांडतोय, भाजपच्या सरकारसाठी शेतकरी आमच्यासाठी अन्नदाता आहे. त्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. विरोधी पक्ष राम कदम यांची भूमिका बदललेली आहे. अजिबात बदललेली हीच भाजपची दुहेरी भूमिका. आधी तुम्ही शेतकऱ्यांना लाथाडलं, तुमचं पहिलं उत्तर मी रिवाइंड करून दाखवलं, भूमिका तुमच्या आताचं उत्तर दाखवलं, तर या 360 डिग्री तफावत आहे. तुम्हाला ती भूमिका तुमच्या सापेक्ष घ्यायची आहे. भूमिका बदललेली नाही, भूमिका कायम आहे. शेतकरी कायमचा कर्जमुक्तीच्या दिशेने गेला पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. त्या दृष्टीने काम करतोय. विरोधी पक्षांनी राजकारण करू नये. काहीतरी बोलायचं, विरोधी पक्षांनी राजकारण करू नये. विरोधी पक्षानं हिंसाचार थांबवावा, गरीब शेतकऱ्याला विटीस धरू नये, चर्चेला यावं, चर्चा करायला तयार आहोत. तेव्हा अर्धा तास झाला त्यातच चाललाय. सचिन सावंत, मी सगळ्यांना राम कदमजी ऐका, सावंत त्यांना बोलू द्या. आशिषजी सचिन सावंत बोला. एक मिनिट मला मुद्द्यावर बोलू द्या. पहिली गोष्ट अशी की मगाशी जी चर्चा चालली होती त्याच्यामध्ये हा उल्लेख आला की शेतकरी नासाडी करतोय, असा शेतकरी असू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना झाल्यात. कदाचित हे वरवरचं सरकार आहे, उंटावरनं शेळ्या हाकतं. त्या ठिकाणी खाली जाऊन बघितलं, यवतमाळमध्ये टोमॅटो त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने वाटून टाकले. दुसरा त्या ठिकाणी नाशिक. ऐका हो, आता नव्हे, हे अगोदरच सांगतोय मी तुम्हाला. तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये कितींदा त्या ठिकाणी दूध व्हायला असेल. राम कदमजी, तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही म्हणता की दुसऱ्याने बोलताना बोलू नये, मला बोलू द्या, मी तुम्हाला मुद्द्यावर बोलतो, तुम्हाला त्रास होईल त्याचा, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बोलताय. ऐका राम कदमजी, ठीक आहे. स्वाभिमानी शेतकरीचे नेते सुद्धा आहेत. हंसराज, आशिष मला बोलू दे ना 2 मिनिटं. कार्यकर्ते दूध होतात का, की शेतकरीचे कार्यकर्ते सुद्धा दूध होत आहेत? सांगा. आशिष, शेतकऱ्याचा संबंधच तुटलेला आहे. त्यांना हे माहित नाही. याच्या अगोदर सुद्धा शेतकऱ्यांनी अशी आंदोलनं केलेली आहे. दूध ओतायला कोणालाही आवडत नाही. आम्ही आमच्या पोटच्या मुलाला दूध देत नाही, परंतु ते आज शेतकऱ्याची मुलं ओततायत, ही गोष्ट खरी आहे. कारण तो रोष आहे, तो आक्रोश आहे, तो त्याचा भाजीपाला जो अक्षरशः त्यांनी बादलीनं कुठून तरी पाणी भरून वाढवलेला आहे. ज्याच्याकडे पाणी नसताना सुद्धा, आसमानी संकट असताना सुद्धा त्यांनी तो भाजीपाला वाढवलेला आहे. तो भाजीपाला तो रस्त्यावर आणून ओततोय. हा आक्रोश यांना समजूनच मुळात घेता येत नाही. जे सांगतायत परमेश्वर आहे शेतकरी वगैरे, हे खोटं आहे. कारण राज्याच्या कानाकोपऱ्यात ज्या वेळेला आमच्या आत्मक्लेश यात्रेमध्ये हजारो शेतकरी आले, त्याला कोणी पाणी द्यायला सुद्धा विचारलं नाही, त्याच्या आरोग्य सुविधेबद्दल कोणी विचारलं नाही. म्हातारे गृहस्थ होते, त्यांना कोणी विचारलं नाही. राम कदमजी, तुम्ही आता बिल्डर झालेला आहात. शेतकऱ्यांचा मुलगा, तुम्ही आता मुंबईमध्ये फार मोठे बिल्डर आहात. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांचं दुःख कळणार नाही, सामान्य माणूस नाही. मला आशिष एकच मुद्दा मला त्या ठिकाणी मांडायचा आहे, तो तुम्ही मांडून देत नाही. तुम्ही लवकर बोला. आशिष, मला तो मुद्दा मांडून देता येत नाही. तुम्ही पटकन बोला, मुद्द्याचं बोला. चला. नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, मी त्या ठिकाणी 3 गोष्टी सांगतो या सरकारच्या कशा तऱ्हेनं त्यांनी फसवणूक केलेली आहे. यांनी फार मोठी घोषणा केली होती सावकार कर्जाची. सावकार कर्ज माफी करू. माननीय मुख्यमंत्र्यांनी 373 कोटीची कर्जमाफी देऊ विधिमंडळात सांगितलं. त्यावेळेला राम कदमजी बाजूला असतील, तिथे उपस्थित असतील, आणि सांगितलं 5 लाख शेतकऱ्यांचं सावकारी कर्ज त्या ठिकाणी आहे, ते माफ करू. दिलं किती? त्या ठिकाणी संपूर्ण जी कर्जमाफी जी दाखवली गेली ती 30,000 लोकांची दाखवली गेली, म्हणजे 1.1 लोकांची, आणि दिलं किती? हातामध्ये 30 कोटी रुपये. दुसरी गोष्ट, ज्यामध्ये या कर्ज पुनर्गठनाचा, हे जे तुम्ही मगाशी म्हणालात ना, पत्रक काढतात फार मोठी 21 लाख शेतकऱ्यांचं 11,000 कोटी रुपयांचं कर्ज आम्ही माफ केलेलं आहे, पुनर्गठित केलेलं आहे असं सांगितलं. याच सरकारनं सांगितलं. परिस्थिती काय झाली की त्यामध्ये खाली जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये तो मुद्दा आला असता की 2013-14च्या जे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतले त्याचं पुनर्गठन करण्याकरता आम्ही आरबीआयला पत्र पाठवू. त्या आरबीआयला पत्र पाठवलं, त्याचं उत्तरही आलं नाही. जवळपास 4.5-5 लाख शेतकरी त्याच्यामध्ये नव्हतेच.
त्यामुळे हे खोटेपणा त्या ठिकाणी झालाय. आता मगाशी राम कदमने सांगितलं की शेततळ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही एवढी शेततळी तरबाड केली. आता माहिती अधिकारामध्ये जी हाती आली, केंद्रीय ग्राम विकास खात्यानं त्या ठिकाणी माहिती अधिकारामध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये फक्त 5% वर्षभरात शेततळी झालेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी 5 लाखाचा आकडा दिला होता, 5000 शेततळी झालेले आहेत. आणि त्यामुळे तेच हा विहिरीच्या जो बाबतीत खोटेपणा झालंय, आहे तेच इंडियन तो विहिरीच्या लोकांना बाबतीत कळत नाही झालंय. असं नाहीये. ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. हे कागद बघा ठीक आहे, तशाच तर्क झाले. शेततळ्यांच्या बाबतीमध्ये त्यामुळे हा जर आपण सातत्यानं म्हणत खोटेपणा असाल, करून त्या ठिकाणी आव आणला जातोय. शेततळ्यांच्या बाबतीमध्ये सचिन आपण शेतकऱ्यांना चुकीचं सांगू नका. तुमच्या कालखंडामध्ये 10,470 ग्राम विकास खात्याचं त्या ठिकाणी RTI आहे. 2.5 वर्षाच्या माझ्याकडे हा RTI चा त्या ठिकाणी अर्ज आहे. 27,000 उत्तर आलंय केंद्रीय ग्राम विकासात. खोटं बोलू नका तुम्ही, राम कदमजी. 82,198 शेततळ्यांना मंजुरी केंद्रीय मिळालेली ग्राम आहे. विकास खात्याचं आकडे घेऊन तुमच्या बसायचं असेल तर मंत्र्यांना या कसं उद्या. बोलताय? खोटं आकडे बोलताय घेऊन तुम्ही. तपासा. सातत्यानं 2.5-3 भाई, यांचं वर्ष उत्तर खोटं तपासा. बोलताय. एक मिनिट. यांचं उत्तर तपासा. मी तुम्हाला मंजुरी सांगितलं किती आणि बांधून पूर्ण किती सांगा आणि टक्केवारी काढा. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ह्यानी किती पूर्ण केल्या उद्दिष्ट किती? आशिष शेतकऱ्यांचं उद्दिष्ट किती? मंजुरी किती मिळाली ते आशिष, सांगा. 2 मिनिटं. आणि बांधून किती आशिष, तुमच्याच वाचून कागदावर. दाखवा. सगळ्यांना शांत करा. तुमच्याच पादावर. सगळ्यांना शांत करा. मध्ये मुख्यमंत्री सगळ्यांना देवेंद्र शांत फडणवीस करा. यांनी 5 ऐका. वर्षात सगळ्यांना 5 शांत लाख करा. शेततळी बांधणार थांबा. अशी घोषणा सगळ्यांना केली शांत होती. करा. त्यांच्याच कागदावर केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या माहितीच्या अधिकारामध्ये फक्त 5% आलेली उद्दिष्ट आहे. किती होतं? माझ्याकडे बातमी- शेततळ्यांचं उद्दिष्ट किती होतं? माझ्याकडे शांत बातमी करा. आहे. तुम्ही शांत हो, राहा. सचिन सावंत 2 मिनिटं थांबा. एक मिनिट. आता उद्दिष्ट किती होतं? मी बोलत असताना तुम्ही 2 मिनिटं तुम्हाला शांत राहावं लागेल. पूर्ण शेततळ्यांचं महाराष्ट्र उद्दिष्ट ऐकतोय. किती होतं? 1 मिनिट ऐका. 15 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने किती शेततळी पूर्ण केली आहे? पूर्ण केलेली आहे का? 10,477. म्हणजे वर्षाला किती? वर्षाला 600-700 फक्त शेततळी पूर्ण केलेत. भाजपच्या सरकारनं किती शेततळी पूर्ण केली? भाजपच्या सरकारनं पूर्ण केली आहेत 2.5 वर्षामध्ये 27,000. म्हणजे उद्दिष्ट किती होतं? उद्दिष्ट किती होतं? 1 मिनिट ऐका. उद्दिष्ट किती पूर्णपणे होतं? खोटं आहे. जो पूर्णपणे खोटा आकडा आहे. काँग्रेसचं सरकार वर्षाला 600-700 खोटं बोलावं, अरे, रेटून तुम्ही बोलावं. फ्लॅगशिप प्रोग्राम केला ना, मागेल त्याला आणि शेततळं. भाजप बोलावं, सरकार रेटून 14,000 बोलावं. मागेल शेततळी त्याला करतंय. शेततळं हा फ्लॅगशिप प्रोग्राम होता. 14,000 शेततळं. उद्दिष्ट कितीचं होतं ते आणि सांगा. उद्दिष्ट त्याहीपेक्षा मोठं आहे. 82,000 आता ऐका, तुमच्या आमच्याकडे कागद 82,000. उद्दिष्ट तुमचा म्हणताय. कागद यांनी काढा. 50,000 केलाय. ह्याला अर्थ तुमच्या राहणार कागदावरची 50,000 आकडेवारी केलं. आशिष ही शेततळ्यांसाठी ज्या लोकांनी मागितली परवानगी, ब्युरोक्रॅटिक प्रोसिजरमध्ये अजिबात विलंब न करता त्या सगळ्यांना परवानगी दिली. असे 82,000 आहेत. आणि झाले किती पूर्ण? आशिष, मी त्यांच्या सांगतो त्याच्यामध्ये तुलनेत खरं ते काय आहे. 600 करत होते. सत्य त्या परिस्थिती 600 काय आहे च्या ते मी पुढे सांगतो. 14,000 केली. अरे याला तुम्ही 82,000 मंजुरी मिळून पडू नये. या पडून नाहीये. सरकारप्रमाणे सरकारचे प्रवक्ते त्या ठिकाणी खोटं बोलतायत. उद्दिष्ट त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. मला असं वाटतं फ्लॅगशिप केंद्रीय प्रोग्राम ग्राम विकास बजेटरी अलॉकेशन झालेलं आहे. झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. बजेटरी तरतूद आहे. मला असं असताना शेतकरी महाराष्ट्राचा या मुद्द्यावरती हात लावून शेतकऱ्याच्या बसलेल्या मुद्द्यावरती चर्चेकडे शशिकांत की शिंदे हे यांच्याकडे लोकं जाणार आहे. काहीतरी भाई आम्ही एकच मुद्दा, हा मुद्दा खूप मोठा आहे. यस, बोला तुम्ही बोला. नाही मुळामध्ये एक मिनिट मला पूर्ण केल्याशिवाय बोलता येणार नाही. आशिष बरं पूर्ण करा. आपण आता शेततळ्यावरच चर्चा अजिबात करू. नाही. अत्यंत नंतर बोला. आजचा विषय नाहीये. अपेक्षाचा चुकीचा अर्थ काढताय. नाही, पूर्ण करा. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सांगतोय काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार वर्षाला फक्त 600 आणि 700 शेततळी पूर्ण करत होता. भाजपच्या सरकारनं 14,000 शेततळी चुकीची माहिती आहे. तरी आशिष आजचा जाधव विषय सरकार शेततळी पकडली माहिती आहे. आहे का? एवढी कमी कशी काय? अरे तुम्ही बजेटरी अलॉकेशन किती केलंय? उद्दिष्ट काय ठेवलंय? तुमची फ्लॅगशिप योजना होती म्हणून हा विचारावं लागतं. काँग्रेसला कधी म्हटलं नाही मागेल त्याला शेततळी आम्ही देतो म्हणून. त्यांच्या वेळेस वेगळे प्रोग्राम्स होते. आशिष मी सांगतो खरी परिस्थिती काय ते मी सांगतो. थांबा सचिन सावंत आता शेतकऱ्यांचा विषय घेऊ. गावामध्ये शेतकरी म्हणून तर चिडलाय. त्याला खोटी आकडेवारी फेकली जाते म्हणून तर चिडलाय तो. हे बघा मुख्य विषयापासून बाजूला नेत आहेत. 82,000 शेततळी ती पूर्ण त्याची मंजुरी पूर्ण केली. हे काही कमी काम नाही. आणि या मंजुरी पूर्ण केली त्याच्यावर तुम्ही काय आक्षेप घेणार? ठीक आहे, त्यासाठी तुमचं कौतुक. भाई बोला. सचिन सावंत आता थांबा. नाही तुम्ही येतो मी तुमच्याकडे. एकच मुद्दा सांगेन. येतो मी तुमच्याकडे. मागच्या सरकारने उद्दिष्ट ठेवलं होतं 1,000 तळ्यांचं. ही शेततळीची कल्पना अलिबाग तालुक्यामध्ये आम्ही सुरुवात केली.
माझ्या आजोबांच्या त्या गणपतराव देशमुख रोजगार हमीचे मंत्री होते आणि आजोबांच्या खारेपाट परिषद घेतली, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला होता. त्या खारेपाट परिषदेच्या निमित्तानं आम्ही मागणी केली की आमच्या खारेकडामध्ये 1 एकरामध्ये 10 गुंठ्याचं तळ केलं. त्या ठिकाणी मच्छी होते, जे जिताड्याचं पीक आमच्याकडे होतं आणि ते जेव्हा पाऊस जातो तेव्हा ते पाणी वापरता येतं. ही कल्पना लोखंडे नावाचे कृषी अधिकारी आमच्याकडे होते, त्यांनी मांडली आणि ते थोडे आंबेडकरवादी आणि थोडे मार्क्सवादी विचाराचे होते. त्या सांगितलं आपण ही योजना मांडूया आणि गणपतरावांना सांगूया. गणपतरावांनी ती मान्य केली आणि ती आज देश पातळीवर गेलेली आहे. त्यावेळेच्या सरकारने सचिन सावंत मी सांगतो की 1000 उद्दिष्ट होतं आणि 700 झाली. यांचं उद्दिष्ट जास्त दाखवलं. आता सचिन सावंत बोला, शेततळ्याच्या विषयावर सचिन सावंत बोला. 14,000 सचिन सावंत उत्तर द्या. सचिन सावंत उत्तर द्या. पहिली मागे त्याला शेततळे असं गोंडस. भाई एकच मिनिट मी मुद्द्यावर बोलेन. मी काय बोला सचिन सावंत. मागेल त्याला शेततळे अशा तऱ्हेचं गोंडस नाव या सरकारने दिलं. आमच्या वेळेला 82,000 रुपये अनुदान होतं, यांनी त्या ठिकाणी 50,000 केलं. हे लक्षात घेतलं पाहिजे. ते शेततळ्यासाठी लोक येत नाही पुढे, कारण या अनुदानामध्ये त्याच्यानंतर त्याचा खर्च स्वतःचा करावा लागणार आहे त्यांना. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आज फक्त 5,000 शेततळी झालेली आहेत असं केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने सांगितलंय. आम्ही नाही सांगत आहे, माहिती अधिकारामध्ये आलेलं आहे. त्यामुळे हे खोटे आकडेवारी. ठीक आहे. शशिकांत शिंदे शेततळ्याच्या मुद्द्यावरती बोला. फ्लॅगशिप योजना देवेंद्र फडणवीस सरकारनं सुरू केली, मागेल त्याला शेततळ आणि आज तिचा फियास्को झालाय. त्यांना विजयचं पण बोलायला सांगा. सिंचन किती केलं? नाही, शेततळ्याचं बोला. पहिले शेततळ्याचं बोला. विचारा त्यांना, विचारा ना. शशिकांत शिंदे बोला. 2.5 वर्षाची आकडेवारी. शशिकांत शिंदे बोला. राम कदम, मी सर्व प्रश्नाचं उत्तर देतो, मला फक्त 2 मिनिटं द्या. आपली चर्चा काय होते माहितीये का, थोडीशी वेगळी व्हायला लागली. ऐकून घ्या. काय होतंय, आपण सध्या लॉंग रूटच्या विषयावर चर्चा करतो, शेतकऱ्यांच्या आत्ताच्या संपावर बोलत नाही. तरी सुद्धा राम कदमचं मी उत्तर देतो. राम कदम, माझ्यावर तुम्ही एकदा गावी या. शेततळी 1 लाखाच्या वरती खर्च झाल्याशिवाय होत नाही. आपण सत्तारूढ पक्षाच्या आमदारापासून आम्ही सगळ्यांनी विधिमंडळात हा विषय मांडला, तरी सुद्धा सरकारचा आत्ताच एवढा आहे की 50,000 अहो त्यांना सांगितलं तुम्ही 50,000 करा आणि प्लास्टिकचे कागद तुम्ही टाका, तर ठीक आहे. त्यामुळे तुमचं जो टार्गेट होतं ते पूर्ण होत नाही, कारण शेतकरी त्याला रिस्पॉन्स देत नाही. एक तुम्ही म्हणाला सिंचनाचं. राम कदम, आमच्या वेळेला 0.1 सिंचन आलं म्हणून तो अहवाल आला म्हणून तुम्ही गदारोळ केला. गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही किती सिंचन केलंय त्याचा अहवाल सुद्धा दिला नाही. दुसरा, विजेच्या बाबतीत बोलताय राम कदम, उद्या तुम्ही सातारला मी तुम्हाला निमंत्रित करतो. गेल्या 2 वर्षापासून 10,500 कनेक्शन मागितले शेतकऱ्याने हातपंप शेतीपंपाला, ते एक सुद्धा मंजूर झाले नाही. 2 वर्षात त्याला शेतीपंप मिळाला असतं तर ते कनेक्शन मिळालं असतं, तो उत्पन्न झालं असतं. ही प्रत्येक जिल्ह्याची बोंबाबोंब आहे. तुमचं एकही ठिकाण, एकही क्षेत्र आम्ही कमी पडतोय ही वस्तुस्थिती आहे. एकही ठिकाणी तुमची असलेली मंत्र्यांच्या असलेली खाती ही ग्रामीण भागातल्या लोकांना न्याय देत नाही. तुम्ही फक्त शहरी भागात बघता. राम कदम, दुसरा विषय सांगतो. मी तुम्हाला मगाशी विचारलं, सरकार म्हणून तुम्ही शासनाचे भाजपचे प्रतिनिधी बसलेला, शिवसेना काय करते जाऊन देते, आता कसं आहे तुमचं माझं ओढत निघालेले आहे. पण मला राम कदम तुम्ही प्रामाणिक सांगा, अगदी हृदयापासून, तुम्ही एक चांगले प्रतिनिधी माझे मित्र, पण मला एक तुम्ही आज सांगा, शासनाने शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी काय तुम्ही सांगा, काय उपाययोजना किंवा काय निर्णय असा आहे जे ते अपेक्षा आज चर्चेतून शेतकऱ्यांची आहे? काय तुम्ही असं करणार आहात? तुम्ही योग्य वेळ करण्यापेक्षा तुम्ही अशी सांगा, होय आम्ही कर्जमाफी करणार किंवा नाही करणार, किंवा आम्ही अमुक करणार किंवा नाही करणार, एकदा ठोस सांगा ना. आज तुम्हाला सांगतो राम कदम, बळाचा वापर फार होतोय. सत्तेचा बळाचा वापर हा फार काळ टिकत नसतो. आणीबाणीमध्ये त्याचा परिणाम भोगले गेले. आज ती परिस्थिती आहे राम कदम. मी वस्तुस्थिती सांगतो, पोलीस बळाच्या वापरामध्ये तुम्ही गाड्या घेऊन जाताय, म्हणजे याचा अर्थ काय होतोय की तुम्ही शेतकऱ्यांच्या त्या आंदोलनाला, लोकशाहीच्या आंदोलनाला किंवा ठोकशाहीच्या आंदोलनाला तुम्ही त्या किंमत द्यायची नाही असं ठरवलेलं आहे. माझी प्रामाणिक इच्छा राम कदम तुम्हाला एवढीच आहे, तुम्ही सांगा शासनाच्या वतीने की आम्ही ही धोरणं शेतकऱ्यांसाठी ठरवलेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं. तुमचं उत्तर जर योग्य आलं तर या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करू की होय सरकारची भूमिका ठरवली. राम कदम, मराठा आंदोलनाची जशी फूट पडली तशी तुम्ही आता
या आंदोलनामध्ये सुद्धा अल्पभूधारक आणि इतर शेतकऱ्यांची तुलना करत फूट पाडण्याचा प्रयत्न करता हे पाप आहे. ठीक आहे राम कदम, आता शशिकांत ब्रेक शिंदेजी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. फक्त एका प्रश्नाचं शशिकांत शिंदेजी, आपण अभ्यासू आमदार मंत्री राहिलेला आहात, एका प्रश्नाचं उत्तर द्या. नंतर मी सविस्तरपणे सरकारनं काय योजना केली तर सविस्तरपणे आशिषनं वेळ दिला तर मी 500 गोष्टी सांगू शकतो सरकारनं काय केल्यात. फक्त एका गोष्टीचं उत्तर द्या. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जी कर्जमाफी दिली त्याच्यानंतर किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का वाढल्या? नाही थांबल्या, त्या आत्महत्या वाढल्या. ऐका हे लॉजिक चुकीचं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आत्महत्या कमी झाल्या होत्या, ते लोन नंतर उस्मानाबाद, परभणी, बीड मध्ये वाढत गेलं. पण जेव्हा कर्जमाफी झाली तेव्हा आत्महत्यांचा रेट कमी झाला होता. पेक्षा एवढीच आहे, त्याच्या शेतीला पाणी मिळावं, त्याच्या शेती पंपाला वीज मिळावी आणि त्याच्या शेतीमालाला शेतकऱ्यांच्या असं राजकारण. मी एक ब्रेक घेतोय, मला एक ब्रेक घ्यायचा, मला कमर्शियल कंपल्शन, आम्ही एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर मला संजय मिस्किन पत्रकार आहेत, अभ्यासू पत्रकार आहेत, पायी फिरतात महाराष्ट्रभर, शेतीचे प्रश्न जाणून घेतात, मला त्यांच्याकडनं शेतकऱ्याची व्यथा समजून घ्यायची आहे. पण ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा स्वागत. मी थेट जातोय संजय मिस्किन यांच्याकडं. अभ्यासू पत्रकार आहेत, महाराष्ट्रभर फिरतात, शेतीच्या प्रश्नाची जास्त चांगली जाण आहे. संजय मिस्किन, जर का या शेतकरी संपावर आपण आता 3-4 दिवस सलग चर्चा करतो आहोत की शेतकरी वैतागलेला आहे, शेतकरी त्रागा करणार आहे, शेतकऱ्याचा संयम सुटलेला आहे, शेतकऱ्यांना कुठेही आशेचा किरण दिसत नाही आहे, तो संपावर जातोय, तेव्हा खरंच तो संपावर गेल्यानंतर परिस्थिती चिघळू शकते आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला पहिल्याच दिवशी मिळालेलं आहे. मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे. अगदी आराम करत असणारे अण्णा हजारे एकाएकी जागे होतात आणि म्हणतात की माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे, सरकारची चर्चा झालेली आहे, मी मध्यस्थीला तयार आहे. आणि अण्णा हजारेंनी असं म्हटल्यावरती शेतकरी नेते अण्णा हजारेंवरच टीका करतायत, त्यांचा ज्येष्ठत्वाचा मान डावलतायत आणि त्यांनी मध्यस्थी करण्याची गरज नाही म्हणून विरोध करतायत. कोण बरोबर आहे? अण्णा हजारे यांना अशी कशी उपरती झाली आहे एकदम? अण्णा हजार यांच्या आड सरकारच राजकारण करते अशीही टीका होते, तसेही आरोप होत आहेत. नेमकं काय? अण्णा हजारे यांनी मध्ये पडावं की पडू नये? नाही, अशी जी मुळात मगापासून जी चर्चा झाली ती चर्चा खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या विषयाचं त्याच्यामध्ये आलं. सगळ्यांनी आपापल्या राजकीय भूमिकाच जास्त मांडल्या. मूळ प्रश्न शेतकऱ्यांचे जे ठेवायला हवे होते ते थोडे बाजूला काढून सोयीच्या भूमिका मांडल्या. मुळात अण्णा हजारेंनी जे आज आंदोलन शेतकऱ्यांच्या संपाला समर्थन दिलं आणि मध्यस्थीची जी काही भूमिका घेतली, खरं तर हे सरकारचं अपयश आहे. याचं कारण असं आहे की या सरकारला अंदाजच आला नव्हता की अशा पद्धतीने हे जाऊ शकतं, हे आंदोलन कुठपर्यंत जाऊ शकतं, किती मोठ्या प्रमाणात आंदोलनातले शेतकरी सहभागी होऊ शकतात आणि ह्याचं अंतिम टोक काय असू शकतं याचा कुठलाही अंदाज नव्हता, कुठल्याही प्रकारचं इनपुट नव्हतं. आणि अत्यंत सकारात्मकतेमध्ये गेली 3 वर्ष हे सरकार चाललेलं असताना, चांगल्या पद्धतीचा गालीच्या वरचा प्रवास या सरकारचा सुरू झालेला असताना या ठिकाणी त्यांना काटे टोचायला लागले. ह्या पहिल्या आंदोलनामुळं पहिल्यांदा सरकारला टाचणी पेन बसलेली आहे की आपल्या विरोधातला जो रोष आहे शेतकऱ्यांमध्ये तो काय आहे. अण्णा हजारेंचा मुद्दा कसा आहे तुम्ही तुम्हाला सांगतो त्याचा पुढचा. परंतु हे जे आंदोलन सुरू आहे हे सगळ्यात मोठं आंदोलन सुरू आहे हे पुणे, नाशिक आणि नगर या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांमध्ये. आज बीडमध्ये आंदोलन होतं आहे का? फार मोठ्या प्रमाणात होत नाही. विदर्भात होतं आहे का? नाही होत. अमरावती आणि वाशिममध्ये थोडं झालेलं आहे. नागपुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. बुलढाण्यातले शेतकरी सहभागी झाले आहेत. इतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी अजून आंदोलनात उतरलेले नाही, ती उतरण्याच्या प्रक्रियेत आहेत. हे आंदोलनाच्या रेटावर मला एक सांगायचं की मगापासून जी शेततळ्यांची, कामांची, मोटर म्हणजे विजेच्या कनेक्शनची ही जे काय माहिती दिलेल्या आहेत, ही काय सरकारची कामं दाखवली जातात. ह्या कामांचा इथं काहीच उपयोग नाही. हा प्रगत भाग आहे सगळा, हा उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे. या भागामध्ये तळी झालेल्या आहेत, या भागामध्ये धरणं झालेले आहेत, या भागामध्ये 100% वीज जोडण्या झालेल्या आहेत,
या भागामध्ये अत्यंत मोठा बागायतदार शेतकरी तिथला आहे आणि तशाच प्रकारचा कोरडवाहू शेतकरी आणि मालरानाचा दूध उत्पादक शेतकरी या भागामध्ये आहे. हा उत्पादक शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे, कारण ह्या उत्पादक शेतकऱ्यांनी या सरकारवरती विश्वास ठेवला होता. गेल्या 10-15 वर्षाच्या सरकारच्या कार्यकालामध्ये जे अन्याय झाले असतील, जे काही घोटाळे झाले असतील, ज्या प्रकारच्या काही संस्था संघटनांमधून पुढाऱ्यांचं राजकारण झालं असेल, राजकारणाच्या संस्था संघटनांमधून शेतकऱ्यांची पिळवणूक झाली असेल, त्याला कुठेतरी बाजूला ठेवून ह्या सरकारला निवडून दिलं होतं आणि हे स्वप्नरंजन दाखवलं त्या सरकारने की आम्ही तुमच्या ह्या पिळवणुकीच्या जे शिलेदार आहेत त्यांना आम्ही बाजूला काढू. मला सांगा, आज नाशिक जिल्हा बँकेची अवस्था काय आहे, नगर जिल्हा बँकेची अवस्था काय, चांगल्या पद्धतीची नगर जिल्हा बँक, पण नगरमधल्या सहकारची अवस्था काय. कारण या सरकारने आल्याबरोबर पहिल्यांदा सहकारच्या धोरणांवरती हातोडा टाकला. सगळ्या बाजार कमिट्या असतील, सगळ्या जिल्हा सहकारी बँका असतील, सगळे जिल्हा दूध संघ असतील, एक कसं जिल्हा दूध संघामध्ये काय घोटाळे त्या चौकशा करा, त्यांना टाका आतमध्ये. पण तो ह्याची जी लिंक आहे खालच्या पातळीपासून आलेली, जिल्हा दूध संघापासून, तालुका दूध संघापासून, वितरकांची संघटनेची, ही दूध संस्था, दूध कलेक्शन करणाऱ्या, संघटन करणाऱ्या या संस्था आहेत, याच्यावरती रोजगार अवलंबून आहे, याच्यावरती शेतकऱ्याची रोजची रोजीरोटी अवलंबून आहे. याच्यामध्ये मात्र सुधारणा कुठेच दिसेना. एका बाजूला घोटाळ्यांची भाषा बोलायची, दुसऱ्या बाजूला राजकारणाची भाषा बोलायची, तिसऱ्या बाजूला आम्हालाच मतं मिळतात याची भाषा बोलायची. या सगळ्या सकारात्मकच्या प्रज्ञामध्ये सरकारला अंदाजच आला नाही की खाली बेस रूटला काय रोष उगवतोय आणि त्याचं फलित ही आहे. आणि अण्णा हजारे यांना याचं कारण एकच आहे की चर्चा कुणी करायची. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आरोप केला की बाबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे, मला एक सांगायचं की सगळे इनपुट सरकारकडे आहेत. सगळ्या इनपुट एकतरी राष्ट्रवादीचा काँग्रेसचा कार्यकर्ता पकडलेला समोर आणून बसवावा. आता ते करतील, उद्या परवा आंदोलन चिघळलं तर त्या गोष्टी होतील पुढे येऊन. पण ही शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने केलेल्या भावनेला ही प्रतार नाही. शेतकऱ्यांनी जी भूमिका घेऊन पुढे आलेले आहेत, शेतकरी ज्या भावनेतून रस्त्यावर आलेले आहेत, त्या भावनेचा हा विपर्यास करून या पद्धतीचं जे राजकारण केलं आहे हे शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा अवमान आहे. आणि म्हणून शेतकरी भितरलेला आहे. शेतकरी असा दूध वगैरे प्रतिकात्मक होत होता आतापर्यंत, पण तो आता टॅम्पो सोडून द्यायला लागलेला आहे. याचं कारण आहे की तुम्ही जर आमच्या विषयाला राजकारणाच्या परिघामध्ये जर घेणार असाल तर मग आम्ही आता सगळंच मुक्त करतो, आम्ही सगळे स्वतःची करतो. हा आत्मक्लेश शेतकऱ्यांचा आहे. हा आत्मक्लेश समजून घेण्याची मानसिकता सरकारकडे नाही. आणि मग असं फसलेलं आंदोलनाचं म्हणजे नियंत्रित करण्याचे जे फसलेले डावपेच होते त्याला राजकीय कांगोरा देण्याचा प्रयत्न केला. तो राजकीय कांगोराही फसतो असं दिसल्यानंतर नगर जिल्ह्यातले सगळ्यात लाडके आणि नगर जिल्ह्यातील सगळ्यात विश्वासू व्यक्तिमत्व जे देशभराचे अण्णा आहेत, अशा अण्णांना मध्ये आणण्यासाठी हा प्रयत्न झालेला आहे. ठीक आहे. अण्णा एवढ्या एका गोष्टी अशा आहेत ना की एकतर कोरडवाहू शेतकऱ्याची कर्जमाफीची मागणी होती, पण जो कोरडवाहू पट्टा आहे तिथं एकूणच आपण वर्षानुवर्ष महाराष्ट्र अस्तित्वात आलं तेव्हापासून बघितलं की तिथं सक्षम शेतकरी नेता विदर्भातून किंवा मराठवाड्यातून तसा आलेला नाही की जो शेतकऱ्यांना रस्त्यावरती एकत्र आणेल. आणि कोरडवाहू शेतकरी तसाही कधी फार मोठ्या संख्येनं आपल्या प्रश्नासाठी एकत्र आला नाही जो पश्चिम महाराष्ट्रात आपण बघितलेला आहे. पण खरा प्रश्न हा कोरडवाहू शेतकऱ्याचा आहे. कोरडवाहू शेतकऱ्यासाठी कर्जमाफी दिली गेली पाहिजे ही मागणी आहे. ती मागणी या संपाच्या निमित्तानं मागे जाते. ओतलेलं दूध दिसतंय, फेकलेले टमाटे कांदे दिसत आहेत, पण कोरडवाहू शेतकरी ज्याच्या नापिकीमुळं त्याची शेत उजाड झालेले आहेत ते दिसत नाही आहेत. हेमंत देसाई, 2-3 मुद्दे सांगायचे. हे तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. मगाशी राम कदम असं म्हणाले की याच्यामध्ये संपूर्णपणे विरोधी पक्षांचा हात आहे. त्यांनी ठामपणे याचा काही पुरावा दिला आहे का आत्तापर्यंत? पुरावा दिलेला नाही कुठल्याही प्रकारचा. दुसरं म्हणाले हे ऐका नाही ऐका ना, हे बघा तुमचेही काही लोक त्याच्यामध्ये आहेत, पण सरसकट आंदोलन तुम्ही अशा प्रकारे बदनाम करणं, ट्रिव्हिलाइज करणं हे अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नाही माहिती सगळी घेतलेली आहे. पंचतारांकित तुम्ही म्हणालात ना, पंचतारांकित पद्धतीची संघर्ष यात्रा होती. मुरली मनोहर जोशी असतील किंवा अडवाणी असतील त्यांचे रथ तुम्ही बघितलेत का? कशा प्रकारचे ते रथ होते? आणि तुम्ही ते काय पायी चालवत होते, बैलगाडीतनं उन्हात जात होते ते तुम्ही बघितलेत का? तेव्हा या प्रकारचं तुम्ही अशा प्रकारचा आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता संजय मिस्किन म्हणाले ते बरोबर आहे. त्याच्या पुढे अजून भर टाकतो की अण्णा हजारेंनी इतक्या वर्षाच्या काळामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधी संपूर्णपणे लढा दिलेला आहे. आणि ज्या वेळी जे म्हणजे काँग्रेसचे विलासराव देशमुख असताना कशा प्रकारे त्यांचं याचं व्यवस्थापन करणं, त्यांच्या आंदोलनाचं, त्यांना कसं मनवणं, पटवणं, त्यांच्याशी वाटाघाटी करणं या तंत्रामध्ये ते कुशल होतं. त्यांच्याकडे ती जवळची माणसंसुद्धा होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अण्णा हजारेंनी आत्तापर्यंतच्या काळामध्ये कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अशा प्रकारचं आंदोलन केलं नाही.
रामलीला मैदान असेल, जंतर मंतर असेल किंवा महाराष्ट्रातली आंदोलनं या प्रश्नावरती कधीही नव्हती. अचानकपणे ते कसे काय जागे झाले याच्या संबंधी हा 100% संशयास्पद अशा प्रकारचा मुद्दा आहे. आणि अण्णा हजारे मध्यस्थी कशा प्रकारची करणार? अण्णा हजारेंना या प्रश्नाचं जे काही संपूर्ण काही तपशील माहिती आहे का? तेव्हा जे आंदोलक आहेत त्यांच्याशी थेट चर्चा करण्याच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच आहे. दुसरा मुद्दा असा आहे की समृद्धी महामार्ग आहे त्याच्यामध्ये 36,000 कोटी रुपये तुमचा खर्च होणार आहे. LBTमध्ये महाराष्ट्र सरकारचा प्रचंड अगोदर रद्द केल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर फंड्स रेस करायचे असतील तर ते कसेही रेस करता येतात. पण मुद्दा प्रतिष्ठेचा आहे. आणि प्रतिष्ठा कशासाठी आहे की मगाशी ज्याचा उल्लेख झाला की सहकार क्षेत्र संपूर्ण जिल्हा बँकांना संपूर्णपणे सरसकटपणे बदनाम करणं. या जिल्हा बँकांना नोटाबंदीचा कसा फटका बसला आहे आणि त्यांचा पैशाचा काही उपयोग होत नाही पडून आहे ते आपल्याला माहिती आहे. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या काही सगळ्या संस्था ज्या विरोधी पक्षांच्या हातात आहे त्या संस्थांना आणि या समजा कर्जमाफी झाली तर त्या पश्चिम महाराष्ट्राला फायदा होईल अशी यांना शंका आहे आणि त्यांचा फायदा यांना करून द्यायचा आहे. प्रशांत बंब काय म्हणाले ते लक्षात घ्या. प्रशांत बंब असे म्हणाले की जर कर्जमाफी केली तर त्याचा सगळा फायदा पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे आणि मराठवाडा आणि विदर्भाला होणार नाही. या प्रकारे सुद्धा या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये ते फूट पाडतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मुद्दा जो आहे तो पुन्हा याचा काहीच मुद्दा नाही आता. मुद्दा असा आहे की पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या हातात आहे? राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात आहे. त्यांना याचा फायदा होऊन द्यायचा नाही. मुद्दा असा आहे की कोरडवाहू शेतकऱ्यांचा जो तुम्ही मुद्दा काढला त्या कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा दुष्काळग्रस्त भाग आहे हे आपल्याला माहिती आहे. नाही, प्रश्न असा आहे की 2 दिवस झाले आहे संपाला. अजित पवार बोललेले नाहीत, अशोक चव्हाण बोललेले नाहीत, जयंत पाटील बोललेले नाहीत, सुनील तटकरे बोललेले नाहीत, राधाकृष्ण विखे पाटील बोललेले नाहीत, धनंजय मुंडे बोललेले नाहीत. का बोलत नाही आहेत? काय झालं आहे? मुख्यमंत्र्यांनी हे ओळखलेलं आहे की मराठा मोर्चाप्रमाणे या नेतृत्वाला इथं सुद्धा सक्षम नेतृत्व नाही आहे. त्यामुळे इथं फूट पाडायची, आधी विरोधकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांवर चालवायची, फूट पाडायची आणि नंतर अण्णा हजारेंना त्यामध्ये आणायचं, चर्चा करायची. हा जर का डाव असेल तर तो खरंच शेतकरी खपवून घेणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं मर्सिडीज यात्रा म्हणून यांना हिनवलं जात आहे, मी तुम्हाला फक्त आठवण करून देतो, मी काहीही सांगत नाही. 26 मेला भाजपची शिवार संवाद यात्रा सुरू झाली. त्या दिवशी मुख्यमंत्री निलंग्याला हेलिकॉप्टरनी गेले. त्या यात्रेचं काम संभाजी पाटील निलंगेकर यांच्या तिथं त्यांनी ते संवाद यात्रेत भाग घेतला. त्यानंतर काय झालं? सुदैवानं हेलिकॉप्टरचा अनर्थ टळला. मुख्यमंत्री आमचे बचावले. सगळ्या महाराष्ट्राने आभार व्यक्त केले देवाचे की आमचे मुख्यमंत्री अनर्थापासून वाचले. आता प्रश्न असा आहे की ज्या विरोधकांना मर्सिडीज बेंझमधून तुम्ही गेलात यात्रेला म्हणून हिनवताय, मग तुमचे मुख्यमंत्री तर हेलिकॉप्टरनं गेले हो. मग शेतकऱ्यांनी काय म्हणायचं? शेतकऱ्याची भावना इतकी हे झाली आहे, जो तो त्याच्या भावनेशी खेळतोय. नाही, कोणत्याही राज्याचे कोणतेही मुख्यमंत्री एका दिवसाला मग हेच सांगा ना. मग हे तुम्ही सांगा. मग हे माजी मुख्यमंत्री होते त्या मर्सिडीज यात्रेमध्ये, पतंगराव कदम सारखे ज्येष्ठ मंत्री होते. 46 डिग्री उन्हामध्ये ते चालले होते. ते काही बैलगाड्यांमधून जाणार आहेत का? असं काय बोलताय तुम्ही? नाही, तुम्ही काय करताय ना, तुम्ही सवंग त्याला फोडणी देताय. तुम्ही सवंग फोडणी देताय यात्रेला. जयंत भाई, मी खोटं बोलतोय? तुम्ही बरोबर बोलताय. पण ज्याच्यासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं तर त्या शेतकरी जे आज रस्त्यावर आले त्यांना आपल्याला काहीतरी याच्यातून मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आम्हाला कर्जमाफी नको. राम कदमांना मी विनंती करतो, तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा, मोदींना सांगा, आम्ही पिकवलेल्या मालाला तुम्ही योग्य भाव द्या आणि स्वामीनाथन मान्य करा. आम्हाला कर्जमाफीच नको. आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आम्ही शेतकरी पैसे मी आज शेतकऱ्यांची बँक चालवतो. मला माहिती आहे काय शेतकरी कसा कर्ज फेडतो, कसं उत्पादन देऊ शकतो. माझं म्हणणं या राज्यामध्ये दारू 3 पट वाढली, दारूचा जर रेट 3 पट वाढला, लोकांची तक्रार नाही. पण शेतकऱ्यांच्या मालाची गेल्या 20 दिवसात पेट्रोलवरचा इंधन कर 4 रुपयांनी वाढला. पहिल्यांदा 3 रुपये, नंतर 1 रुपये. कोणी काही बोललं नाही. शेतकऱ्यांच्या मालाची 3 पट किंमत वाढली म्हणजे कोण त्रास देणार आहे? आम्हाला कर्जमाफी नको, तुमचे 1 लाख कोटी नको, 30,000 कोटी नको. आमच्या मालाची किंमत तुम्ही योग्य प्रमाणे द्या. साखरेला भाव आमच्या 50 रुपये द्या, आमच्या टमॅटोला भाव 10 रुपये द्या. ठीक आहे. राम कदम, शेवटी कर्जमाफीची योग्य वेळ तुम्हाला माहित असेल तर महाराष्ट्राला सांगा.
नाही, निश्चितपणे स्वामीनाथन पण सांगा आम्हाला योग्य. जयंत पाटील साहेब जे म्हणाले त्या पद्धतीनं निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी त्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, ही भाजपची आमच्या सरकारची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून कर्जमाफीची योग्य वेळ आणि कर्जमुक्ती, पूर्णपणे कर्जमुक्ती त्याला मिळाली पाहिजे. म्हणजे 100% कर्जमुक्तीचा अर्थ खूप वेगळा आहे. दुष्काळातून महाराष्ट्रातली जी 21,000 गावं होरपळत आहेत त्यातली 12,000 गावं आपण मुक्त करू शकलो. पुढची गावं येणाऱ्या कालखंडात आपल्याला पूर्ण करायची. एक एक करत आपण शाश्वत मार्ग काढतोय की जेणेकरून शेतकऱ्याला एकदा तो सक्षम झाला की त्याला कर्ज घ्यावं लागू नये. शेतकरी वैतागलेला आहे, शाश्वत शेतीवर ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीये तो. आशिष एक वाक्य सांगतो, त्याला सावरून शेवटचं एक वाक्य सांगतो आशिष, आणि खरंच त्याला असं आश्वासन द्या की आशिष शेवटचं एक वाक्य सांगतो, नंतर आपण वेळ द्या. एकच विधान सांगतो शेवटचं. मगाशी तुम्ही अत्यंत ह्या 1.5 तासाच्या चर्चेतलं एक बोलकं विधान तुमच्या मुखातून निघालं की शेतकरी संपावर जातात. राष्ट्रवादीचे मोठे नेते बोलत नाहीत, काँग्रेसचे मोठे नेते बोलत नाहीत, दोन्ही विरोधी पक्ष नेते बोलत नाहीत. का बोलत नाहीत? कारण तेच याच्या पाठीशी आहे. कारण मूळ मुद्दा असा आहे ते याच्यासाठी पण बोलत नाहीयेत की त्यांना माहिती आहे सरकार त्यांच्यावरच आरोप करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक पहिल्या दिवशी हा आरोप केलेला आहे की मोठे नेते बोलू नयेत म्हणून. तरी सुद्धा शशिकांत शिंदेनी धाडस दाखवलं, आज स्वतःला अटक करून घेतली आहे. मी एकच मिनिट, भाजपचे प्रमुख देणगीदार आणि प्रामुख्यानं शेतमाला पुरवठा व्यवस्थेचे व्यापारी आणि दलाल, या प्रक्रियावर असणारे व्यापारी हे त्यांचे देणगीदार आहेत. ते व्यापाऱ्यांचं हित बघतायत, शेतकऱ्यांचं बघत नाही. ठीक आहे, भाजप व्यापाऱ्यांचं हित बघताय, शेतकऱ्यांचं हित त्यांनी आता बघावं अशी अपेक्षा करूया. आज इथंच थांबूया, भरपूर वेळ झालेला आहे. मी जाता जाता आपला प्रश्न घेतोय. आजचा सवाल बघा. विरोधकांवर खापर फोडून मुख्यमंत्री शेतकरी संपाचं राजकारण करतायत का? 98% लोक म्हणतायत, 98% लोक म्हणतायत होय, विरोधकांवर खापर फोडून मुख्यमंत्री राजकारण करतायत. बघा, मुख्यमंत्र्यांना पुन्हा हात जोडून विनंती आहे. महाराष्ट्राचा शेतकरी हा खरंच कफल्लक झालेला आहे, परिस्थितीने झालेला आहे. हे लोन जे सध्या संपाचं पसरलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र, नाशिक आणि नगरपुरती आहे. हे जर का कोरडवाहू पट्ट्यामध्ये जिथनं मुख्यमंत्री येत आहेत, मराठवाड्यातनं बहुतेक मोठे मंत्री भाजपचे येतात, तिकडं जर का पसरलं आणि तो कोरडवाहू शेतकरी जर का रस्त्यावर उतरला तर ही परिस्थिती आणखीन चिघळू शकते. आज मध्य प्रदेशमधले सुद्धा शेतकरी उतरलेले आहेत, उद्या गुजरातमधले सुद्धा उतरू शकतात आणि तिथं भाजपची प्रतिष्ठेची निवडणूक गुजरातमध्ये आहे. त्यामुळे भाजपनं सुद्धा आता विचार करावा. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रावर. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.